धन्य महाराज जन्मले संसारी, धन्य महाराज जन्मले संसारी, धन्य महाराज जन्मले संसारी, धन्य महाराज जन्मले संसारी, महाराज जन्मले संसारी, धन्य महाराज जन्मले संसारी, धन्य महाराज जन्मले संसारी, धन्य महाराज जन्मले संसारी, जे ध्याते अंतरी नारायण, जे ध्याते अंतरी नारायण, नारायण गाय नारायण ध्याय, नारायण गाय नारायण ध्याय, देहाचे अंतरी नारायण, देहाचे अंतरी नारायण, नारायण गाय नारायण ध्याय, नारायण गाय नारायण ध्याय, धन्य महाराज जन्मले संसारी, धन्य महाराज जन्मले संसारी, धन्य महाराज जन्मले संसारी, धन्य महाराज जन्मले संसारी, जे ध्याते अंतरी नारायण, जे ध्याते अंतरी नारायण, नारायण गाय नारायण ध्याय, नारायण गाय नारायण ध्याय, देहाचे अंतरी नारायण, देहाचे अंतरी नारायण, नारायण गाय नारायण ध्याय, नारायण गाय नारायण ध्याय, धन्य त्यासी माया प्रसवली, धन्य त्यासी माया प्रसवली,
हा धन्यताची माय प्रसवली प्रसवली धन्यताची माय धन्यताची माय माय धन्यताची माय 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 धन्यताची माय प्रसवली धन्यताची माया प्रसवली नारायण गाय नारायण गाय नारायण गाय नारायण विठ्ठल 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 विठाल 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 पुंडलिकवरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव देव तुकाराम हरिनाथ भगवान की जय भगेश्वर भगवान की जय गोदावरी मैया की जय विश्वगुरु मूर्तिनाथ महाराज की जय भगवान बाबा की जय बजरंग बली की छत्रपति शिवाजी महाराज की जय छत्रपति संभाजी महाराज महाराज की जय खला 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 विठाल विठाल पुंडलिकवरद हरी विठाल ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय महाराज की जय राष्ट्रसंत जनार्दन स्वामी स्वामी महाराज की जय खला 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 विठ्ठल धन्य महाराज जन्मले संसारी जे ध्याती अंतरी नारायण नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्याची माय प्रसवली प्रसवली तया कुळाचा उद्धार तो तरी निर्धार नामा म्हणे नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्याची माय प्रसवली नमो तीर्थ पंथे चालती तयासी नमो तीर्थे पंथे चालती तयासी नमो तीर्थ पंथे चालती तयासी नमो तीर्थ पंथे चालती तयासी येती बोळविता त्यासी नमो येती बोळविता त्यासी नमो येती बोलावित त्यासी नमो येती बोलावित त्यासी नमो नमो तीर्थ पंथे
चालते तयासी नमो तीर्थपंथे चालती तयासी नमो तीर्थपंथे चालते तयासी नमो तीर्थपंथे चालती तयासी येती बोळवित त्यांसी नमो येती बोळवित त्यांसी नमो येथे बोलावित त्याची नमो येथे बोलावित त्याची नमो नमो महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरिकाय दत्तु मुनीन्द्रै समागति तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवांची मनोजवं मारुतितुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये विठाला विठाला विठला 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 धन्य महाराज जन्मले संसारी जे ध्याती अंतरी नारायण नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्याची माय प्रसवली प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महाराष्ट्र सारस्वताला लाभलेल्या अनेक रत्नांपैकी भगवान पांडुरंगाचे प्रेम भंडारी आणि वारकरी भागवत धर्माचा प्रचार प्रसार ज्यांनी अखंड हिंदुस्थानमध्ये केला असे असणारे ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया नामातयाचा किंकर जेने केला हा विस्तार जनार्दनी एकनाथ खांब दिला भागवत तुका झाला से कळस भजन करा सावकाश नामातयाचा किंकर जेने केला हा विस्तार भागवत धर्माची ध्वज पताका ज्यांनी अखंड हिंदुस्थानामध्ये नवे नवे पंजाब प्रांतापर्यंत काशीमध्ये रामेश्वरमध्ये ज्यांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून फडकवली असे असणारे भागवत धर्म संप्रदायाचे एक महत्त्वाचं खातं ज्यांनी सांभाळलं प्रचारधोरा ज्यांनी सांभाळली असे भगवान पांडुरंगाचे प्रेम भंडारी श्री संत नामदेवराय यांचा 3 चरणाचा नामचिंतनाचं महत्त्व प्रतिपादित करत असताना जो जन्माला आला त्यानं जर नामचिंतन केलं तर तो कसा धन्य आहे आणि त्याने जर नामचिंतन केलं तर त्याचं कुळ कसं धन्य आहे नामचिंतनासह कुळाचं सह त्याचं वर्णन करणारा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे विठाला विठला 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 आपल्या या प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक नगरीमध्ये नाशिक नगरीतील अनेक भागवत धर्माला भागवत संप्रदायाला ज्यांनी आपलं जीवन समर्पित केलंय अशा अनेक गावांपैकी एक महत्त्वाचं भागवत धर्म संप्रदायाची सेवा करणारं गाव म्हणजे आपलं कोटम गाव. हे काही मी इथं बघत नाही, मी त्र्यंबकेश्वरला बघतो, कारण मी 10 वर्ष त्या सप्त्यात सेवा करतोय आणि 10 वर्षामध्ये त्या सप्ताहामध्ये मी जवळजवळ 2016 पासून आमचे देवराम बाबा आणि रामचंद्र बाबा यांनी आग्रहाने 2016 पासून माझ्याकडे सेवा दिलेली. 3रा 4था दिवस नंतर मी जागर काला करतोय त्या आणि त्यामुळं इथंही उपस्थिती बघितल्यानंतर मला नवल वाटणार नाही, कारण तिथं मला वाटतं 25 का 50 वर्ष म्हणजे आता आपल्याला तिकडं अमृत महोत्सव करायचा आहे. मागच्या वर्षीच करायचा होता, काही अडचण आली वाटतं, त्यामुळं तो पुढल्या वर्षी करायचा, ह्या वर्षी करायचं ठरलं. तर अत्यंत धार्मिक वरवर न दाखवणारं अंतकरणातून ज्या सर्वांना परमार्थाची आवड आहे, कारण तिथं सप्ताह करत असताना मी त्यांचं बघितलेलं आहे. एक माळ, मला वाटतं 11 माळी जप कोणीच करत नाही. पारायणाला आल्यानंतर लोक वडापाव खात हिंडतील, समोसा खात हिंडतील, नाश्ते करत हिंडतील, पण सर्वजण दादांच्या बरोबर समोर 2 रांगेमध्ये बसणार. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, या स्वरामध्ये 11 माळीचा जप ते करतात. बरोबर आहे ना? पुढे गेली आपली मंडळी. या स्वरामध्ये सुंदर असं भजन त्यांचं असतं सकाळी 9 ते 10-11 पर्यंत.
सायंकाळी सर्व विद्यार्थ्यांना जेवण देतात, वारकरी विद्यार्थ्यांना. कीर्तन असतं, आपल्या गावातील पंक्ती असतात आणि सगळी आमची तरुण मंडळी, देणगीदाते, अन्नदाते, सामाजिक, सर्व शैक्षणिक, राजकीय संपूर्ण क्षेत्रातली माणसं त्या कार्यक्रमाला हातभार लावतात. पण मला एक कौतुक असं वाटतं, आता मला असा प्रश्न पडलाय राजोळे दादा, आता मला इथून पुढं लोकांना सांगावं लागेल, तुम्हाला सप्ताह करायचा ना, एकदा कोटमगावचा सप्ताह पाहून या तुम्ही. यासाठी तुम्हाला टाळ्याच वाजवायला लागतील तुमच्यासाठी. कारण काय असतं माहिती का, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. अंतःकरणामध्ये जर कोणत्याही विषयी प्रेम असलं, कोणत्याही गोष्टीविषयी प्रेम असलं, तर ते त्याचा स्वभावानं बाहेर धाव घेत असते. एखादी गोष्ट खावीशी वाटली ना, माणूस स्वीट मार्टकडे धाव घेतो. खेळावंसं वाटतं, स्पोर्टकडे धाव घेतो. आता राजकीय क्षेत्रात आमचे दिग्गज इथं बसलेली, त्यांना राजकारण आवडतं, ते तिकडे धाव घेतात. म्हणजे प्रत्येक क्षेत्रातल्या माणसाला त्याच्या अंतःकरणातली उर्मी त्या बाजूला खेचत असते. त्यामध्ये इथं जे हे नियोजन बघितलंय ना मी, छोटा मंडप आहे, तिथलं पण जर हे बघितलं, मला तर त्या अफजल खानाला मारायच्या अगोदर तो शामियाना उभा केला होता ना, तो शामियाना दिसायला लागला. रत्नन बित्नन एकदम जिकडं तिकडं, पुन्हा दाढीवाले बघा ना तुम्ही, तानाजी मालुसरे आणि यसाजी कंक. हे पाहिल्यानंतर त्यात माझी दाढी आहे, काहीच विषय नाही, आहे की नाही. आणि ज्यांनी फोन केले ते दाढीवाले, आणि महाराज आहे दाढीवाले, काही विषयच नाही. आणि खरोखर महाराज आहे बघा ना, किती सुंदर आहे. ध्वजा, पताका, ही व्यवस्था, नियोजन खरंच दृष्ट लागण्यासारखं. खरोखर आम्ही पडझड पाहतो, तरुण कुणीकडं, महिला कुणीकडं, 2-3 म्हातारी माणसं बसलेले. पीठ आहे तर मीठ नाही, मीठ आहे तर गुळ नाही, गुळ आहे तर पकवाज नाही, पकवाज आहे तर टेबल नाही, टेबल आहे तर फरची नाही. लईच पडझड. नुसतं पाठीमागून आलंय म्हणून पुढं लोटायचं काम. पण खऱ्या अर्थानं तरुणांना तर खरोखर धन्यवाद द्यावा लागेल. कारण तिथे ते वाढायला बघितले मी सगळे. बरं ते का काही गावठी तरुण नाही ना, ज्यांना काही कामधंदे नाही, कोण डायरेक्टर, कोण मॅनेजर, कोण 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 पण तेही वाढतात. याचा अर्थ या सर्वांना, आणि एक लक्षात घ्या, हे काय आहे तर पूर्वजांनी पेरच असा करून ठेवला आहे का तो पेर पुढल्या माणसाने उचलला आहे. बरं का, सर्व आमचे दादा हे सर्व मंडळी जे आहे ना, यांनी सर्वचे सर्व जसेच तसं उचललंय. आमचे सुरेश भाऊ त्यांच्या घरी पंगत होती, आता बघितलं मी ती धावपळ तरुणांची. हे काय सरपंच साहेब बसले, उपसरपंच, सर्व म्हणजे अगदी गावात प्रवेश करेपासून तर जेवणापासून तर अगदी मंडपात येईपर्यंत सगळं नियोजन परमार्थामधलं VIP नियोजन. मला काय वाटलं, मी पुण्यस्मरणाला आलो वाटतं, मला वाटतं तुम्ही पुण्यस्मरणच VIP करता का काय, पण तुम्ही सप्ताह सुद्धा VIP करता, हे विशेष आहे. विठाला 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 विठाला. खरोखर 2च शब्दात बोलतो की तुमच्या सर्वांचं कौतुक आहे. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, भगवान बाबा, तुम्हाला खरोखर सर्व देव, आयु, आरोग्य, संपदा, ऐश्वर, यश सर्व मिळो तुम्हाला. कारण का, तुम्ही देवाचा आवडीने करताना देव तुम्हाला टाळणार नाही, एवढी गॅरंटी आहे. कारण देवाला भक्तांचं ऋण सहन होत नाही. जो त्याचा आवडीनं कोणतंही कार्य करतो, ती पंगत असेल, तो सप्ताह असेल. आणि एक लक्षात घ्या, नामसप्ताहामध्ये आपल्या वारकरी संप्रदायाची अशी परंपरा आहे, तेथे असे देव उभा. साक्षात सप्ताहामध्ये देव उभा असतो. आणि आज खऱ्या अर्थानं तो बघत असेल की कोटमगावकरांनी माझं संपूर्ण खरोखर कौतुक केलेलं आहे. खरोखर अगदी तुम्हाला तो कुणालाही कमी करणार नाही. विठाला 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 विठाला. आणि म्हणून या आपल्या सर्वांच्या प्रेमाखातर, आग्रहाखातर पहिल्या दिवसाची सेवा माझ्याकडे आली. तसं माझं नाव श्री गणेश आहे, त्यामुळं तुम्ही बरोबर श्री गणेश केला, काही विषय नाही. आणि म्हणून त्या निमित्ताने आमच्या आदरणीय पुरुषोत्तमजी बाबा आहेत, महाराजांचं नाव अक्षय महाराज. अक्षय महाराज आहेत, पुरुषोत्तम महाराज आहेत, आदरणीय सागर महाराज नागरे, ओम महाराज ओम महाराज नागरे, सांगळे, ओम महाराज सांगळे, एक नंबर हात आहे. ओम महाराज सांगळे. हे महाराज कुठले, सार्थक महाराज. सार्थक महाराजांनी त्यांच्या आयुष्याचं सार्थक केलं. मृदुंगावर आहे ते. सुंदर आमचे विनेकरी बाबा, ज्यांनी अनेक वर्ष आपल्या कोटमगावचा विना त्र्यंबकेश्वरला सांभाळला, ते आहेत. आमचे मृदुंगवादक म्हातारे बाबा, ते दिसत नाही मला, ते आजारी वाटतं. आमचे रामचंद्र बाबा आजारी आहे. आणि बरीचशी मंडळी जी संप्रदाय आपल्या सप्ताहामधली आहे ती दिसत नाही बरेचसे, कारण काही जण थकले. त्याचप्रमाणे शिवनाथ भाऊ असतील, आमचे दादा असतील, आधी करून सर्वच मंडळी हे आहेत. तुमची फक्त मला नाव माहीत नाही बरं का, आपण मी एकदाच भेटलो फक्त कार्यक्रमाला. बाळासाहेब मस्के, बाळासाहेब आहेत आमचे प्रकाशदादांनी वेळोवेळी फोन केला, शिवनाथ भाऊनी. शरद भाऊ कुठे गेले, हां शरद भाऊ.
शरद भाऊ आहेत, या सर्वांनीच अगदी वेळोवेळी दादा आहेत, सर्वांनी वेळोवेळी भजनी मंडळ आमचं कोटमगावचं दादा आहेत, सर्वच मंडळींनी अगदी वेळोवेळी फोन केला कार्यक्रमाचे आयोजन आणि त्यानिमित्ताने आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला. माझ्यासोबत आलेले आमचे आदरणीय बाळासाहेबजी, आपले भगवानदादा राजोळे आहेत, आदरणीय प्रकाश नाना मालुंजकर, आदरणीय दशरथदादा मालुंजकर आहेत आणि खऱ्या अर्थाने आमचे सुरेश भाऊ, त्यांच्या इथं जेवणाचं नियोजन आमचे खंडेराव दादा असतील, त्याचप्रमाणे आमचे शिवाजीदादा, ते एक वेगळंच आहे. 5 पांडवच आहे ते, आहे की नाही, 5 पांडवांच्या घरी जेवण, का सगळंच कुटुंब, सगळी फॅमिली असो. खऱ्या अर्थानं अन्नदाते, देणगीदार, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक सर्व स्तरातील अगदी सर्वांनीच मनपूर्वक आपल्या या सप्ताहासाठी घेतलेला सहभाग. विठाला विठाला आमच्या माता भगिनी समोर उभे आहेत आणि खऱ्या अर्थानं इथं सर्वांनाच मान आहे. अगदी महिलांची कीर्तन असल्या कारणानं मग ते बरोबर त्यांनी अगोदरच लगेच रिझर्वेशन करून ठेवलं का नको आम्हाला परत जागा मिळायला, तिकिटाचं महत्त्वाचं आहे ना, त्यामुळं त्यांनी ते अगोदरच रिझर्वेशन करून ठेवलं आहे. असो, आज पहिला दिवस आहे आणि म्हणून नामचिंतनाचं आपण काहीतरी चिंतन केलं पाहिजे. संप्रदायाचा अलिखित दंड असा आहे की पहिल्या दिवशी सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी मनकारे म्हणकारे जना पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे पतित पावन साचे. भगवान परमात्म्याचं प्रारंभी नामचिंतन केलं पाहिजे. आपल्या वैदिक संस्कृतीचा नियम असा आहे की कोणतंही कार्य सुरू करत असताना आपण भगवान परमात्म्याचं मंगल केलं पाहिजे. अगदी तुम्ही ग्रंथ असू द्या, ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, है की नाही, देवा तुची गणेशू. अगदी सर्व संत महात्म्यांनी, ऋषीमुनींनी आणि सर्व स्तरातील ज्यांना ज्यांना कार्याची सुरुवात करायची आहे ते नामचिंतनाने, गणरायाच्या चिंतनाने प्रारंभ करत असतात. म्हणून आपल्या या कोटमगावचा पहिला दिवस असल्या कारणाने आपण नामचिंतनाच्या माध्यमातून या सेवेला प्रारंभ करणार आहोत. विठाला विठाला आणि म्हणून नामदेवरायांनी ज्यांच्या मुखामध्ये नामचिंतन आहे त्यांना धन्यता दिली. नामचिंतन करणारे धन्य, ते ज्या कुळात जन्माला आले ते धन्य, त्यांच्या आईची कुस पवित्र, आहे की नाही. आणि म्हणून सर्वांना धन्यता दिली का? कारण मुखामध्ये नामचिंतन आहे. मुखामध्ये नामचिंतन येण्यासाठी, मुखामधून नामचिंतन करण्यासाठी काही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आपण जर भारत देश बघितला आणि भारत देशाच्या पलीकडे जर आपण इतर देश बघितले तर त्या देशांमध्ये स्वातंत्र्य आहे, त्या देशांमध्ये समृद्धी आहे, त्या देशांमध्ये ऐश्वर्य आहे, निसर्ग आहे, काय नाही त्यांच्याकडे सर्व आहे. पण इतकं असताना एक अमौलिक ठेवा त्यांच्याजवळ आपल्याला बघायला मिळत नाही आणि त्या ठेव्याचं नाव आहे संस्कृती. संस्कृती हॉटेल नाही, त्र्यंबकेश्वर रोडचं. संस्कृती म्हणजे संस्कार. हे जे संस्कार आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिले ते संस्कार अत्यंत महत्त्वाचा ठेवा आहे. आणि म्हणून तो ठेवा पुढील पूर्वजांनी पाठीमागच्या पूर्वजांनी दिलेला ठेवा पुढील पिढीने जपून ठेवलेला आहे. आणि म्हणून आपण बघा, इतर देशांमध्ये श्रीमंती आहे, सौंदर्य आहे, यश आहे, कीर्ती आहे, सर्व आहे. पण जे संस्कार जे म्हणतो आपण, ती संस्कार, जी नीतिमत्ता, जो धर्म, जे प्रेम, हे तुम्हाला इतर देशांमध्ये बघायला मिळत नाही, मिळणार नाही. कारण का? आपल्या संत महात्म्यांनी आपल्याला हा संस्काराचा ठेवा दिलेला आहे. 5 सण आपल्याला दिलेले आहे. 5 सण आपल्याला देतात. कोण कोण देतं? सूर्य देतो, सरिता देते, सागर देतात, है की नाही, संत देतात, है की नाही. सरिता, सागर, संत, सूर्य आणि सत्संग. सागर आपल्याला देतो, सरिता आपल्याला देते, सूर्य आपल्याला देतो, है की नाही, सागर आपल्याला देतो आणि सत्संग आपल्याला देतो आणि संत आपल्याला देतात. सागर काय देतो? सागरामधून आपल्याला अनेक अमूलिक वस्तू मिळतात. गॅस मिळतो, है की नाही, रत्न मिळतात. त्याप्रमाणे अजून इंधनं, काही बाकीचे इंधनं असतील, फूड असेल, काय म्हणतात त्याला, मासे असतील. मग हे सर्व आपल्याला सागरामधून मिळतं. सागरामधून अनेक प्रकारचे आपल्याला घटक मिळतात. इंधनाच्या माध्यमातून, अन्नद्रव्याच्या माध्यमातून, मिठाच्या माध्यमातून, अन्य पद्धतीने आपल्याला
सागरामधून अनेक गोष्टी मिळतात. सागर देतो, सरिता देते, का गायीची तृषा हरू, व्याघ्रा ते विष होऊनी मारू, हे नेने का करू तो जैसे. सरिता आपल्याला देते. सरिता काय देते? नांदूर मधमेश्वरला धरण झालंय, आपल्या गंगापूरला धरण झालंय. नांदूर मधमेश्वरला धरण झालं, गंगापूरला धरण झालं, वालदेवी डॅमवर धरण आहे, तिकडं दारणा आहे, तुमचं मुकणं आहे, तुमचं वैतरणा आहे. हे धरणं झाल्यामुळे संपूर्ण आजूबाजूचा परिसर हा सुजलाम सुफलाम आहे. म्हणजे सरिता आपल्याला काय देते? जीवन देते. नुसतं जीवन देत नाही, पाणी देते. आपण बघा धरणांचा जो परिसर आहे तिथे अखंड पाऊस पडत असतो. पाणी देते, समृद्धी देते, सुजलाम सुफलाम बनवते. सागर देतो, सरिता देते, अजून कोण देतं? सूर्य देतो. आपल्याला पावसाळ्यामध्ये जर एकरी जर मका केली, मका होते 15 क्विंटल, आणि तीच मका पाणी भरून जर उन्हाळ्यात केली तर ती मका होते 25 क्विंटल. असं का? कारण सूर्यप्रकाशामुळे तिचा ॲव्हरेज वाढतो. म्हणून सूर्य देतो, सागर देतो, सरिता देते, सूर्य देतो, सत्संग देतो. सत्संग काय देतो? सत्संग माणसाला मानवी जीवन कसं जगावं, ती जीवन जगण्याची कला जर देण्याचं माध्यम कोणतं असेल तर सत्संग आहे. मला सांगा ना, सत्संग जर नसता, हे बघा ना, बाळासाहेब आमचे प्रकाश भाऊ असतील, सुरेश भाऊ असतील, सरपंच असतील, सरपंच आणि पोलीस पाटील जर सप्ताहामध्ये बसायला लागले तर गावाचं नंदनवन का होणार नाही? याचं कारण आहे सत्संगामधून या सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि आमचा राजाच असा होता की तो सुद्धा कीर्तन ऐकण्यासाठी बसायचा. छत्रपती शिवराय हे तुकोबारायांचं कीर्तन ऐकण्यासाठी बसायचे, आहे की नाही? आणि म्हणून सत्संगामधून मानवी आणि जगाच्या पाठीवर असं एकच व्यासपीठ शिल्लक राहिलंय की ज्या व्यासपीठावर कोणताही पैसा न देता, पैसे खर्च न करता आपल्याला मानवी जीवनाची गुरुकिल्ली आपल्याला सहजपणे प्राप्त होते. असं एकमेव व्यासपीठ आहे आणि ते व्यासपीठ आहे सत्संगाचं. विठाला विठाला विठाला. आणि म्हणून आपण जर महाराष्ट्रामध्ये बघितलं आणि महाराष्ट्राच्या जर बाहेर बघितलं तर कीर्तन परंपरा जी आहे ना, कीर्तन परंपरा तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर बघायला मिळत नाही. टाळकरी, चोपदार, विणेकरी, गायक, वादक, मृदुंग वादक हे तुम्हाला बाहेर नाही. तुम्ही महाराष्ट्र सोडा, भजन करणारे भेटतील, इतर पद्धतीने सेवा करणारे भेटतील. पण ही जी कीर्तनाची परंपरा आहे, आद्यगुरु आपले जे आद्य फडकरी आहे नामदेवराय, नामदेवरायांनी ही कीर्तनाची परंपरा, नाचो कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, आहे की नाचू कीर्तनाचे रंगी. बसू नाही, बसून कथा नाही, मग नाचून कथा, नाचू कीर्तनाचे रंगी. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये कीर्तन करत असताना पायामध्ये घुंगरं बांधल्या जायचे बरं का. पायात घुंगरं, हातामध्ये घुंगरं, आणि मग घुंगरं हातामध्ये चिपळे आणि एका हातामध्ये विणा, अशी कीर्तन करण्याची परंपरा होती. पण नंतर आता हे सर्व जोग महाराज परंपरेने थोडं त्याला व्यापक रूप दिलं. आणि म्हणून कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती, कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन, कीर्तनाच्या माध्यमातून जगत उत्थान ही करण्याची संतांची अलौकिक जी जागा आहे ना, ती कीर्तनाची जागा आहे. आणि म्हणून सत्संग उद्धार करण्याची आपल्याला काय करतो? गुरुकुली देतो. भोयंग हरि रूप भोयंग हरि रूप होयंग, हरि रूप होयंग. कीर्तन चांग भोयंग हरि रूप भोयंग हरि रूप. कीर्तन सांग होयंग हरि रूप, होयंग हरि रूप, हरि रूप कीर्तन चांग होय अंग हरिरूपम. हरिरूप होण्याची क्षमता, नारायण स्वरूप होण्याची क्षमता, भगवत स्वरूप होण्याची क्षमता ज्या साधनामध्ये आहे त्या साधनेचं नाव आहे कीर्तन. आणि म्हणून महाराष्ट्र संप्रदायाला लाभलेली एक अमौलिक देणगी आहे कीर्तनाची. म्हणून कीर्तन सत्संग हा मानवी जीवन गुरुकुलीचं यथार्थ माणसाला उद्धार करण्याचं ज्ञान देणारी जागा म्हणजे सत्संग. आणि संत महात्मे देतात. संत महात्मे काय देतात? संत महात्म्यांनी सत्संग सुरू केले.
संत महात्म्यांनी प्रबोधन सुरू केलं. संत महात्म्यांनी गावोगावी प्रचार प्रसार केला. आदरणीय भगवान बाबा समोर त्यांचा फोटो लावलेला आहे. त्या परिसरामध्ये टांगा घ्यायचा बाबांनी, गावोगावी फिरायचं. गावोगावी सप्ताह सुरू झाले. बाबांचे नारळी सप्ताह जर बघितले तर खरोखर ते वर्णन करण्यासारखे सप्ताह आहेत. लाखो लोकांना जेवण. आता आपला गंगागिरी महाराज सप्ताह सुरू होणार आहे. लाखो लोकांना आमटी भाकरी. संत महात्म्यांनी सत्संगाचं ज्ञान दिलं. कारण संत महात्म्याशिवाय सत्संगाचं प्रबोधन कुणी करू शकत नाही. संत महात्मेच प्रबोधन करू शकतात. कारण ते स्वतः ज्या पदावर गेले, आपुल्यासारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. संत महात्मे ज्या पदावर ते स्वतः गेले, ज्या पदावर ते स्वतः गेले ना, त्याच पदावर ते इतरांना घेऊन गेले. कोणत्याही मार्गाने नाही. वेद मार्गे मुनी गेले, त्याची मार्गे चालिलो, न कळेची विषयांदा, मनोनी उघड बोलिलो. वेद मार्गे मुनी गेले. संत महात्मे हे वेद मार्गाने जात असतात. आणि जे वेद मार्गाने गेले त्यांच्या जीवनामध्ये न पडे गुंता कोठे काही, मोडोनी या वाटा सूक्ष्म दुस्तर हा मोडून या वाटा, सूक्ष्म दुस्तर मोडोनिया वाटा, सूक्ष्म दुस्तर. मोडोनिया वाटा, सूक्ष्म दुस्तर. मोडून या वाटा, सूक्ष्म दुस्तर मोडून या वाटा, सूक्ष्म दुस्तर मोडोनिया वाटा, सूक्ष्म दुस्तर. मोडोनिया वाटा, सूक्ष्म दुस्तर. केला राजभर चाले ऐसा, केला राजभर चाले ऐसा, केला राजभर चाले ऐसा, मोडून या वाटा, सूक्ष्म दुस्तर मोडून या वाटा, सूक्ष्म दुस्तर. केला राजभार चाले ऐसा, केला राजभार चाले ऐसा, केला राजभार चाले ऐसा, केला राजभार चाले ऐसा, मोडोनिया वाटा, सूक्ष्म दुस्तर. मोडोनिया वाटा, सूक्ष्म दुस्तर. सूक्ष्म दुस्तर. मोडोन या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा. सूक्ष्म वाटा मोडल्या, दुस्तर वाटा मोडल्या. आणि संत महात्म्यांनी सत्संगाची सोपी केली पायवाट, उद्धाराया माया घाट. सोपी पायवाट केली. तुका म्हणे तुम्ही चाला चला याच पंथे, भरवसेनी भेटे पांडुरंग. पांडुरंग परमात्म्याला भेटायचं याच वाटेने चला. कोणत्या? संतांच्या वाटेने. म्हणून सत्संग देतो, संत देतात. मग मानवीय जीवनामध्ये संतांचं स्थान काय? मानवी त्या उपनिषदामध्ये आलेलं आहे. मानवीय जीवनामध्ये संतांचं स्थान काय? हे बघा, ज्याप्रमाणे वसंताचं स्थान जंगलामध्ये, अरण्यामध्ये ज्याप्रमाणे वसंत कार्य करतो, त्याप्रमाणे जगामध्ये जनामध्ये संत कार्य करतात. वनामध्ये वसंत आला की वनाची दुर्दशा जाते. बरं का, वनामध्ये वसंत आला की वनाची दुर्दशा जाते. आणि जनामध्ये संत आले की जनाची दुर्दशा जाते. जनामध्ये संतांचं आगमन, जनाची दुर्दशा गायब. वनामध्ये वसंताचं आगमन, वनाची दुर्दशा गायब. वनामध्ये वसंत आला की झाडांना फळं फुलं वगैरे सर्व येतं. भर उन्हाळ्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये वसंताचं आगमन झालं की पाणी नसताना सुद्धा झाडांना पालवी फुटते, फुलं येतात, बहर येतो फुलांचा, आहे की नाही? आपण जर बघा गुढीपाडव्याला आपण निंबारा आणतो, त्याचे फुलं आणतो, चाफ्याचे फुलं आणतो. वसंत ऋतूचं आगमन झालं की भर उन्हाळ्यामध्ये झाडांना पालवी फुटते. तसं समाज हा चुकीच्या दिशेने निघाला, समाज हा आडमार्गानं चालला की मग संतांचं आगमन होतं. आणि ज्याप्रमाणे वसंत हा जंगलाची दुर्दशा घालवतो, वनाची दुर्दशा घालवतो ना, त्याप्रमाणे संतांचं आगमन झालं की ते जनाची दुर्दशा घालवल्याशिवाय राहत नाही. म्हणून जनाची दुर्दशा घालवण्यासाठी गरज संतांची आणि वनाची दुर्दशा घालवण्यासाठी गरज वसंताची. मग संतांनी काय दिलं? संतांनी मानवी जीवन जगण्याची गुरुकिल्ली दिली. विठाला 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 विठाला. आणि म्हणून या अभंगामध्ये पहिला शब्द वापरला धन्य.
धन्य महाराज जन्मले संसारी. धन्य म्हटलंय. जगामध्ये दोन जीवन आहेत. एक आहे धन्य जीवन, एक आहे शून्य जीवन. शून्य जीवनामध्ये आपल्याला काहीच बघायला मिळत नाही. येषां न विद्या न तपो न दानम न चापि शीलम न गुणो न धर्मः ते मर्त्य लोके भूयभार भूताम मनुष्य रूपेण मृगांश्चरन्ति. यश नाही, विद्या नाही, तप नाही, दान नाही, धर्म नाही, साधना नाही, तितिक्षा नाही, संयम नाही, मानवी जीवन शून्य. शून्य जीवन. गावात कोणी विचारत नाही, समाजात कोणी विचारत नाही, भाऊबंदकीमध्ये कोणी विचारत नाही, घरामध्ये कोणी विचारत नाही, जगामध्ये कोणी विचारत नाही. याला शून्य जीवन म्हणतात. हे बघा, कार्य करत असताना आपण कुणाला तरी वेळ दिला, सुरेश भाऊ, आपण कुणाला तरी वेळ दिला की आपलं नाव निघत असतं. बिना कामाचं कोण नाव घ्यायला तयार आहे? बायको घेत नाही. इतरांचं काय घेऊन बसले तुम्ही? बायको म्हणते काम करा काहीतरी, काही उद्योग नका करू. उठले का सुट्टे चालले गावात बॉम्ब मारीत. म्हणजे मी इथल्या यांना मग काम करणाऱ्यांचं म्हणतो काम केलं पाहिजे. काम करा. ज्यांना नेता व्हायचं ना त्यांना काम करायचं. नुसते काय झालं का फोटो काढायला तयार, पण काम कोण करील? सगळ्या रस्त्याला खड्डे. आपल्या नाही, तिकडं नाशिकामध्ये खड्ड्यात नाशिक त्या मुलींनी लय भारी काम केलं. गावोगावी अख्या मुलींनी फोटो काढले पाहिजे. हा ट्रेंड अख्या महाराष्ट्रात चालला पाहिजे. खड्ड्यात रस्ते का रस्त्यात खड्डे. शासन कोणाचा असो, कामं होणं महत्त्वाचं आहे. पैसा नाही का, कोट्यावधी रुपयाचा निधी येतोय तुम्हाला, मग काय करतो? ते एका साधूच्या हातात कवटी राहायची. त्या कवटीत काही टाकलं का गायब व्हायचं. पीठ टाका गायब, तांदूळ टाका गायब, लोणचं टाका गायब, खोबरं टाका गायब. तशी नेत्यांची कवटी झाली तशी. तुम्ही काही टाका त्यामध्ये, ते गायबच होऊन जातं. त्याचा रिप्लायच नाही येत पुन्हा. मी इथं बोलत नाही, MP UPचं बोलतो. मला घरी जायचं अजून सुखरूप. इथले आपले नेते एक नंबर आहे. आपले नेत्यांसारखे नेतेच नाही. हे सगळं UP आणि MP. आपल्याला कर्माला राहायचं आहे नाशकामध्ये. त्यामध्ये पुन्हा जावई वाडीवाऱ्याचे. नको गोंधळ. पुन्हा तुम्ही तो माणूस आणला तो उलटा पालटा बोलतो, असं नाही. हे UPचं आणि MPचं चाललंय. मी काम केलं पाहिजे. कामाशिवाय माणसाचं जीवन शिल्लक राहत नाही. ते एक ठिकाणी मी वाक्य वाचलं होतं. असेन मी नसेन मी माझ्या कर्मातून दिसेन. माणसानं कर्मानं शिल्लक राहिलं पाहिजे, आहे का नाही? बघा, हे महात्मे कर्मानं शिल्लक आहे का नाही? यांचं हे कर्मानं शिल्लक. काय नाव आहे बाबांचं? हां हां, बघा यांचा फोटो गावकऱ्यांनी लावला म्हणजे काहीतरी असेल ना. गावासाठी काहीतरी कार्य केलं त्यांनी ना, म्हणून त्यांचा फोटो तुम्ही इतका मोठा बॅनर लावला. उत्तमची भुरे कीर्ती मागे. उत्तमची भुरे कीर्ती मागे. भोरे कीर्ती मागे. उत्तमाची भोरे कीर्ती तुका म्हणे एका मरणेची सारे उत्तमाची भुरे कीर्ती मागे. उत्तमची भुरे कीर्ती मागे. उत्तमची भुरे कीर्ती मागे. तुका म्हणे का मरणाची सारे उत्तमाची भोरे कीर्ती मागे. उत्तमाची भोरे कीर्ती मागे. उत्तमाची भोरे कीर्ती मागे. एका मरण्याची सरे उत्तमाची बुरे कीर्ती मागे. कीर्ती शिल्लक राहण्यासाठी आपण सामाजिक कार्य करा, आपण आध्यात्मिक कार्य करा. देव, देश आणि धर्म यापैकी तुम्ही कोणतंही कार्य करा. हे कोणतंही कार्य करत असताना समाज तुमची नोंद ठेवल्याशिवाय राहणार नाही. समाज, मी तुम्हाला सामाजिक क्षेत्रामध्ये सांगतो. आपलं KTHM कॉलेज आहे की नाही? थोरात हिरे आणि कोण आहे अजून? थोरात हिरे आणि KTHM कर्मवीर थोरात हिरे आणि मुरकुटे. हां, थोरात हिरे मुरकुटे. आज आपण त्यांना बघितलं नाही, तरुण मुलांनी त्यांना बघितलं नाही हे KTHM कॉलेज कोणाचं आहे. पण आपण तो फॉर्म भरताना पहिल्यांदा ॲडमिशन करायचं आहे. आपण तो फॉर्म वाचतो ना, KTHM कर्मवीर थोरात, कर्मवीर हिरे, कर्मवीर मुरकुटे, कर्मवीर अण्णासाहेब वाघ यांचं नाव घेतो ना आपण. विद्यार्थी तरी घेताना नाईलाजाने काय घेत असतील का, पण घेतात की नाही का? त्यांनी काहीतरी सामाजिक कार्य उभं करून ठेवलं आहे. मग ते कार्य सामाजिक असो, ते कार्य राजकीय असो, ते कार्य तुमचं आध्यात्मिक असो, कोणतंही कार्य असू द्या, पण कार्यातून माणूस शिल्लक राहायला पाहिजे. मग यश नाही, विद्या नाही, तप नाही, दान नाही, धर्म नाही, मानवीय उत्थान नाही, सामाजिक उत्थान नाही, कोणत्याच तू चौकटीत बसत नाही.
जर कोणत्याच चौकटीत बसत नाही ना, शास्त्रानं त्याला 2 पायाचा पशु म्हटलंय. येषाम न विद्या न तपो न दानम न चापी शीलम न गुणो न धर्म, ते मर्त्य लोके, मृत्यू लोकामध्ये ते मर्त्य लोके भूयुभार भूता, भूमीला भार आहे, भूयुभार भूता मनुष्य रूपेनं मृगांश चरंती, त्याला पशु असं म्हटले. 2 पायाचा पशु म्हटलंय. पुच्छे विन 2 पाय नाथबाबा म्हणतात. बिना शेपटीचा पशु येतो का? शून्य जीवन आहे. आणि धन्य जीवन कुणाचं? धन्य जीवन संतांचं, धन्य जीवन क्रांतिकारकांचं, धन्य जीवन देशभक्तांचं, धन्य जीवन भगवत भक्तांचं आहे की नाही? हे धन्य जीवन आहे. ज्यांचं नाव गाव घेतं, ज्यांचं नाव परिसर घेतो, ज्यांचं नाव समाज घेतो. उभारिला ध्वज ती लोकांवरी ऐसी तरी कीर्ती जाचे, ऐसी चराचरी कीर्ती जाचे. उभारिला ध्वज तिही लोकांवरी ऐसी चराचरी कीर्ती जाची, ऐसी चराचरी कीर्ती जाची. उभारिला ध्वज तिन्ही लोकांवरी ऐसी चराचरी, ऐसी चराचरी कीर्ती जाची. उभारिला ध्वज तिही लोकांवरी ऐसी चराचरी, ऐसी चराचरी कीर्ती जाची, कीर्ती जाची, कीर्ती जाची. उभारिला ध्वज तिही लोकावरी ऐसी चराचरी कीर्ती त्याची. एका लोकामध्ये नाही, तिही लोकावरी. एका लोकात ध्वज नाही उभारला, तिन्ही लोकामध्ये स्वर्ग मृत्यू पाताळ तुझा मंडप घातला हो. 4ही वेदांचा फुलवरा बांधला हो. उदो बोला उदो बोला, उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो. उधो बोला, उधो बोला, उधो बोला कृष्णबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला, उधो बोला बाई माऊलीचा हो. उधो बोला, उधो बोला, उधो बोला कृष्णबाई माऊलीचा हो. तीनही लोकांमध्ये उदो बोला उदो बोला, उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो. स्वर्ग मृत्यू पाताळ तुझा मंडप घातला हो. आणि 4ही वेदांचा फुलवरा बांधिला हो. उदो बोला उदो बोला, उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो. तीनही लोकांमध्ये ध्वजा रोवली. कुणी? माझ्या ज्ञानोबरायाने. आणि एक पुढे शब्द वापरलाय आयसी, बरं का? आयसी चराचरी, चर आणि आचरी कीर्ती. चरामध्ये कीर्ती ना आचरामध्ये कीर्ती. बाळासाहेब आपली चरामध्ये कीर्ती, प्रकाश भाऊ आपली चरामध्ये कीर्ती, पण संतांची अचरामध्ये कीर्ती होती. अचरामध्ये लक्षपूर्वक आहे का? चरामध्ये कुणी कीर्ती गाजवल, पण अचरामध्ये कीर्ती गाजवणं सोपं नाही. उदाहरण सांगा, नुसतं बोलू नका. चालविली जड भिंती, ही आचराची कीर्ती आहे. ही आचराची कीर्ती. जड भिंती चालवणे ही आचराची कीर्ती आहे. आणि मूड रेड्याला बोलवणं ही चराची कीर्ती. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भ तुझ्याचा हरविला. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भ द्विजाचा हरविला. शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. संत महात्म्यांची कीर्ती केवळ चरामध्ये नव्हती, संत महात्म्यांची कीर्ती अचरामध्ये होती. जड भिंती चालवली, अचराची कीर्ती आहे. दूध नंदीचे काढिले. तुकोबाराय ज्यावेळेस वैकुंठाला गेले, भागीरथीनं त्यांना वचन दिलं. तुकोबारांनी भागीरथीला वचन दिलं होतं की भागीरथी मी तुझ्या घरी दूध आणि शेवया खाण्यासाठी येईल. इकडे तुकोबाराय वैकुंठाला निघून गेले. भागीरथी रडू लागली. आणि रडत असताना तुकोबारायांच्या लक्षात आलं की माझ्या मुलीला दिलं वचन अपूर्ण राहिलं. तुकोबाराय पुन्हा आले. आल्यानंतर दूध कुठून आणायचं?
ते काही पिशवी चला अर्धा लिटरची घेऊन. आता पिशवी आहे ना, त्यात ते पण युरिया मिक्स, पावडर मिक्स. तुम्ही एक मागणी करा हो. मी टाकली 2 टाईम कमेंट टाकली, एखादी अशी किट बनवायला सांगा, एखादी किट प्रत्येक घरात वापरता येईल. प्रकाश भाऊ, बाळासाहेब भाऊ, सुरेश भाऊ कुठे गेले? तुम्ही काय करा, ही अशी किट तुम्ही स्टेट लेवलला काम करणारे माणसं आहे, एक अशी किट बनवायला सांगा वरच्या प्रतिनिधींना, आमदारांना. त्यांना तुम्ही म्हणा त्या लक्षवेधी मांडत असताना अशी एक किट प्रत्येक 100-200 रुपयाची किट पाहिजे. दूधवाला आला की टेस्ट केली का त्यानं लय दाखवलं पाहिजे, युरिया किती, पावडर किती, गोडे तेल किती. नाही, खरं आहे, तुम्हाला सगळ्या समाजाचे आशीर्वाद मिळतील, एक लक्षात घ्या. कारण आज आमचा समाज दूध भक्षण करत नाही, विष भक्षण करतोय, एक लक्षात घ्या. एकाच माणसाने सगळं करायचं का? त्यांना का ठेका उचलला का? मुंडे साहेबांनी सर्व करायचं का? आपलं काम नाही का? आपले मुलं बाळ नाही का? आपलं कुटुंब नाही का? मग या सर्व कुटुंबाला जर विषापासून मुक्त करायचं असेल तर कुणीतरी पुढाकार घेतला पाहिजे, कुणीतरी पुढाकार घेतला पाहिजे. म्हणून असं एखादं, मी फेसबुकला 2 टाईम कमेंट टाकली, मला कोणी रिप्लाय दिला नाही त्याला, का अशी कुणीतरी एखादी किट बनवा 100-200 रुपयाची, दूधवाला आला का लगेच बुडवायची. त्यातलं दिसलं पाहिजे 20% युरिया, 20% गोडे तेल, 20% पावडर. ते दूध पाठीमागे घेऊन जाय, आणि नुसतं पाठीमागे नाही, तेव्हा मोका लागला पाहिजे. पुन्हा ते जेव्हा आणलं ना, त्याच्यावर डायरेक्ट कंप्लेंट दाखल करायची, का यानं मिक्स दूध आणलेलं आहे, भेसळीचं दूध आणलेलं आहे, गुन्हा दाखल झाला पाहिजे. हे जर केलं ना, तुम्हाला 100 वर्ष आयुष्य भेटेल, खऱ्या अर्थानं अख्ख्यांचे आशीर्वाद भेटतील. विठाला 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 आचारामध्ये कीर्ती, संतांची आचारामध्ये कीर्ती आहे. भिंतीसारख्या जड जे आहे ना, भिंतीसारखं जड, त्याच्यावर कीर्ती गाजवली, त्याला चालतं केलं. आणि मुडासारखा कोण, रेड्यासारखा मूड, यालाही चालतं केलं. म्हणून संतांचं जीवन हे अलौकिक जीवन आहे. संतांनी आचारावर कीर्ती गाजवली, चारावर कीर्ती गाजवली. मी काय सांगतोय, का जर संत महात्मे आचारावर कीर्ती गाजवतात, संत महात्मे आचारावर कीर्ती गाजवतात, एखादा महात्मा समुद्रामध्ये उडी टाकून स्वातंत्र्यासाठी हे सागरा प्राण तळमळाला सांगून आपल्या देशाचा, याच्यासाठी देहाचं बलिदान करतोय. एखादा तरी कुणीतरी म्हणतोय की जन्मसिद्ध स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. हे कुणीतरी सामाजिक, कुणीतरी आध्यात्मिक, कुणीतरी राजकीय क्षेत्रामध्ये केलेल्या त्यागाचं लक्षण आहे. विठाला विठाला शून्य जीवनापेक्षा धन्य जीवन हे कधीही चांगलं आहे. आणि म्हणून धन्य, आणि मुळातच मानवीय जीवन हे धन्यता प्राप्त होण्यासाठीच आहे की नाही. मानवीय जीवन हे धन्यता प्राप्त होण्यासाठीच मिळालेलं आहे. आणि त्यामध्येही पण सागर महाराज, त्यामध्येही पण धन्यता मिळणं हेही चांगलंच, परमार्थ करणं हेही चांगलंच, देशभक्ती करणं हेही चांगलंच, देवभक्ती करणं हेही चांगलंच, पण विठोबाचे दास होणं हे त्यापेक्षा विलक्षण आहे. धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो, दास बाचे झालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबा. धन्यामी जन्मालो, धन्यामी जन्मालो, धन्यामी जन्मालो, धन्यामी जन्मालो. दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, धन्यामी जन्मालो, धन्यामी जन्मालो, जन्मालो, जन्मालो. धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. मग मी तुम्हाला सांगितलं, एक आहे शून्य जीवन, एक आहे धन्य जीवन. धन्य जीवन जर प्राप्त करायचं असेल तर धन्य जीवनासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल कार्य. हे बघा, धन्य जीवन प्राप्त करण्यासाठी काहीतरी कार्य करावं लागेल. आणि त्या कार्यामध्ये मानबिंदू कार्य जर काय असेल, धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. मानवी जीवन हे जीवन असं आहे. सकाळी आमच्या ज्ञानेश्वरीमध्ये विषय आला की मानवी जीवन असं आहे, एका शरीरामध्ये माणसाला अनेक अवस्था उपभोगायला मिळतात. बाळासाहेब, एका शरीरामध्ये अनेक अवस्था माणसाला उपभोगायला मिळतात, अनेक अवस्था.
त्या अवस्थेचा साक्षी भोगता होत असताना त्याला नाईलाजानं ती अवस्था सोडून द्यावी लागते आणि नव्या अवस्थेला त्या शरण जावं लागतं. पहिल्यांदा आपल्या जीवनामध्ये आलं होतं बालपण, आपण स्वीकारलं आहे की नाही प्रकाश भाऊ, आपण ते बालपण स्वीकारलं. पण बालपण स्वीकारत असताना चालता चालता बाळपणी खेळी रमलो आहे की नाही, तारुण्य नासले. बाळपण कधी संपलं ते कळालं नाही. बाळपण संपता संपता तारुण्य दशा आली, तीही कधी संपली तेही कळालं नाही. आपण बाळपणाचा त्याग केला, आपण तरुणपणाचा त्याग केला, आपण प्रौढपणाचा त्याग केला आणि पुढं आपल्याकडे आली अवस्था म्हातारपणाची आहे की नाही. बालपण गेलं, तरुणपण गेलं आहे की नाही, आता पुढं म्हातारपण आलं. आता एकच यायचं राहिलं, कोणतं? सरपण. चौथं काय आहे? बालपण, तरुणपण, पुढं म्हातारपण आणि शेवटला मग लगेच जाऊ द्या, विषय ठेवू नका यांचा. पुन्हा एकदा फुलं टाकले, स्वस्ती श्री गणनायकम गजमुखम आहे की नाही, शेवटचं सरपण. एका देहामध्ये 3 अवस्था भोगाव्या लागतात माणसाला: बालपणाची अवस्था, तरुणपणाची अवस्था, म्हातारपणाची अवस्था. मग ह्या 3 अवस्था मानवी जीवनामध्ये प्राप्त झाल्या. या 3 अवस्थेंचा माणूस जर साक्षी भोगता झालाय ना, तर त्यानं विशेषत्वानं मानबिंदू जर जगाच्या पाठीवर भक्तीचा कोणता असेल, धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. विठोबाचे दास का? काय कारण आहे? इतरांचं का नाही व्हायचं, विठोबाचंच का? तुम्ही जर भगवानगडावर गेले बरं का, भगवानगडावर, तर भगवान बाबांनी पांडुरंगाचं एकट्याचंच मंदिर बांधलेलं आहे. तुम्ही बघितलं का? एकच पांडुरंगा परमात्म्याची मूर्ती, फक्त खाली त्यांची समाधी आहे, पण पांडुरंगाची एकटीच मूर्ती आहे. पंढरपूरला गेले पांडुरंग परमात्मा एकटा आहे. का? त्याचं कारण असं आहे की तो नुसता देव नाही, तो देव नाही नुसता, तर भगवान परमात्मा हा कसा आहे? सर्वांचा उद्धार करणार आहे, सर्वांना उद्धरून नेणार आहे. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता, प्रसवला विश्वतोची होय सर्व जाणता. घडी मोडी हेळा मात्रे, मारा तुम्ही थाप दे जा बरं का, माझा पिकअप चुकतो. घडी मोडी हेळा मात्रे म्हणजे थाप जोऱ्यात नका वाजू, स्वरात जा, फक्त जोऱ्यात रेग्युलर दे जा. घडी मोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचिता. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता. पांडुरंग परमात्मा नाम श्री हरिकृष्ण परमात्मा हा सर्वांचा देव आहे, सर्वांसाठी सर्व अवस्थेमध्ये. वारकरी संप्रदायामध्ये जर आपण बघितलं, वारीचं जर आपण सगळं जर एकूण जर चित्रण जर बघितलं, तर तिथे विद्वानही येतात, ज्ञानी येतात, अज्ञानी येतात, मूढ येतात. मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावून या. आपल्या स्वहस्ते, आपल्या स्वतःच्या बळाने पांडुरंग परमात्मा सर्वांना पहिलं तीराला घेऊन जात असतो. काय? कटेवरी ठेवण्या कर उभा भिवरेच्या तीर. भिवरेच्या तीरावर कटेवर कर ठेवून उभा आहे. याचं एकमेव कारण भक्ताप्रमाणे जगन दावित असे. भक्तांना आता भवसागराचं पाणी फक्त कमरे एवढंच आहे हे दाखवत आहे, आणि मी तुम्हाला पहिलं तीराला घेऊन जातोय हेही सांगत आहे. आणि म्हणून पांडुरंग परमात्मा धन्य आम्ही जन्म आलो आणि दास विठोबाचे झालो. म्हणून शून्य जीवन आणि धन्य जीवन. मग धन्य जीवन प्राप्त करत असताना माणसानं विठोबाचं दास झालं पाहिजे, माणसाने संतांचं दास झालं पाहिजे. मग इथं अभंगामध्ये महाराजांनी म्हटलेलं आहे धन्य महाराज, हे की नाही. महाराज म्हटलं, कोण महान आहे? महान कोण आहे? जे भगवंताचं नामचिंतन करतात ते महान, त्यांना धन्यता दिलेली आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. जे भगवंताचं नामचिंतन करतात त्यांना धन्यता दिली. अभंगाचं पहिलं चरण. धन्य महाराज जन्मले संसारी. 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 धन्य महाराज जन्मले संसारी.
अंतरी नारायण नारायण गाय नारायण गाय नारायण गाय नारायण गाय जे ध्याते अंतरी नारायण जे ध्याते अंतरी नारायण गाय नारायण गाय नारायण गाय नारायण गाय धन्य महाराजा जन्मले संसारी देहाच्या अंतरी देहाच्या अंतरी नारायण महाराज जन्मले संसारी देहाचे अंतरी देहाचे अंतरी नारायण 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 जुनं ते सोनं. कुठला ब्रँड आहे हा? आपल्या गावचे बाबा आहे का? गावचे एकच नंबर. थम्सअप हा डबल चाल पुन्हा हा नागरे महाराज ना एक नंबर बाबा रामकृष्ण. पण तुम्ही त्र्यंबकेश्वरला दिसत नाही. हे फोकसच्या कार्यक्रमाला राहतात. पण छान चाल पोस्ट म्हणायचे ड्युटीवर हा बरोबर आहे मग. नाही पण एखाद्या कार्यक्रम येत जा माझ्यातर्फे आमंत्रण. धन्य महाराज जन्मले संसारी जे ध्याती अंतरी नारायण ध्याती अंतरी नारायण अंतरी ध्याती महाराज जन्मले संसारी आहे की नाही. जे अंतकरणामध्ये नारायणाचं ध्यान करतात त्यांना धन्यता दिलेली आहे. कोण कोण ध्यान करतं? जर आपण लिस्ट बघितली तर संपूर्ण पुराण त्यांना भरलेले. पण मी 2-3 सांगणार आहे कारण आपल्याला वेळेमध्ये हे करायचं आहे. ज्यांचा अभंग आहे ना मी त्यांचं चरित्र सांगतो थोडंसं. म्हणजे दृष्टांताच्या माध्यमातून सांगितलं म्हणजे ती सहज सुलभ माझं लक्षात येतं. जे अंतरी ध्याती अंतरी नारायण नामदेवरायांचा विवाह झाला. बालपण सरलं तरुणपण आलं आणि राजाईबरोबर लग्न लावून दिलं. कुणी? दामाजी पंताने. दामाजी पंत हा पहिला अवतार उग्रसेनाचा आहे बरं का. उग्रसेन पुढील जन्मात दामाजी पंत झाले. आणि नामदेवराय हे पूर्वीचे प्रल्हाद महाराज आहे. कृतयुगामध्ये प्रल्हाद, त्रेतायुगामध्ये अगंध, द्वापारयुगामध्ये उद्धव आणि कलियुगामध्ये नामदेवरायांचे 2 अवतार आहे. म्हणजे प्रल्हादाचे 2 अवतार आहे, नामदेवरायांचा आणि तुकोबारायांचा. मग 2 अवतार कलियुगामध्ये का घेतले? कलियुगामध्ये 2 अवतार घेण्याचं कार्य नामदेवरायांनी प्रतिज्ञा केली होती. वाल्मिक ऋषींनी ज्याप्रमाणे 100 कोटी अभंग लिखाण केलंय त्याप्रमाणे देवा मी सुद्धा तुझे 100 कोटी अभंग लिहिणार. नामक कसं शक्य आहे? अरे बाबा शक्य नाही का? अल्पायुष्यमान विदेह शतगणिले ते अर्धरात्र खाय मध्य बालत्व पिडा रोगक्षय काय भजनासी उरले ते पाहे गा. 100 वर्ष आयुष्य मर्यादा. त्यामध्ये 50 वर्ष गेले झोपेमध्ये इतर बाकीच्या काय कामधंदे करण्यामध्ये. उरलेलं 50 वर्ष आयुष्य त्यामध्ये शिक्षण आलं, शेती आली, व्यवसाय आला, व्यापार आला, राजकीय क्षेत्र आलं, लग्न मोडणं आलं, बांध कोरणं आलं. म्हणजे त्याच्यात आलं सगळं ना. हे बाहेर काढून चालणार ना आपल्याला. काहींचे बांध कोरणं असेल, चांगला जर समजा पाईपलाईन चालू असेल तिथं अर्ज देणं असेल, ऊसाचा ट्रॅक्टर निघत असेल तिथं पाणी सोडणं असेल वावरामध्ये म्हणजे त्याचा ट्रॅक्टर निघू नये बाहेर. म्हणजे हे सगळं ते 100 वर्षामध्ये येते ना. म्हणजे हे सगळे उद्योग करत असताना काय भजनासी उरले ते पाहे का. कसं शक्य आहे नामा? 100 कोटी अभंग लिखाण होणार नाही. आणि मग सरस्वती मातेला आज्ञा केली की 14 जणांच्या वाचेवर तू विराजमान हो. कोण कोण? दामाजी पंत, गोन्याई का नाही काय नामा दामा जाना बापलेक राजाई गोन्याई दुगी सासा सासू सुना नामा दामा जाना बापलेक नारा विठा गोंदा महादा यसाई साकराई लिंबाई गोडाई आऊबाई आणि अजून 4 सुना 4 मुलं एक बहीण म्हणजे एक दामाजी पंतांची बहीण, एक नामदेवरायांची बहीण आऊबाई दामाजी पंतांची, लिंबाई ही नामदेवरायांची बहीण आणि जनाबाई ही 15वी दासी. पांडुरंग परमात्म्यानं सांगितलं की सर्वांच्या जिभेवर विराजमान हो. आणि सर्वांनी लिखाण केलं. अभंग झाले 96 कोटी. किती लिखाण झालं? 96 कोटी. उरले 4 कोटी. बरं, भगवान परमात्मा असा आहे की सत्य संकल्पाचा दाता नारायण
सर्व करी पूर्ण मनोरथ. भक्ताचे मनोरथ पूर्ण करण्यासाठी त्याने युगायुग जन्म घेतलाय. मग आता 4 कोटी अभंग शिल्लक राहिले, काय करावं? मग नामदेवरायांनी देह ठेवला आणि जगद्गुरु तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकळांचा येथोनिया विठाला 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 विठाला. आणि मग तुकोबारायांचा जन्म झाल्यानंतर तुकोबारायांनी पुन्हा 4 कोटी अभंग अशी 100 कोटी अभंगांची रचना नामदेवरायांच्या प्रतिज्ञेने पूर्ण झाली. मग त्या नामदेवरायांच्या जीवनामध्ये असा प्रसंग आहे की जन्मजन्मांतर भक्ती केलेली, प्रल्हादाच्या रूपाने असेल, उद्धवाच्या रूपाने असेल, अगंधाच्या रूपाने असेल, नामदेवरायांच्या रूपाने असेल, तुकोबारायांच्या रूपाने असेल. आणि मग ते लग्न झालं राजाईबरोबर. आणि दामाजी पंतांनी सांगितलं, नामा मी आत्तापर्यंत जो व्यवसाय केला आहे कपड्याचा, कारण यदुनाथ शेट रेळे, ऐका बरं का, यदुनाथ शेट रेळे म्हणजे 8वी पिढी नामदेवरायांची, नरसी ब्राह्मणी, जिल्हा मराठवाडा, परभणी जिल्हा. तर नरसी ब्राह्मणीला त्यांचं मूळ घराणं यदू शेट रेळे यांचं. यदुनाथ शेट रेळे यांच्या पुढे 8 पिढ्यांनंतर नामदेवरायांचं प्रागट्य आहे. आणि मग या संपूर्ण पिढ्यामध्ये कापडाचा व्यवसाय, श्रीमंत कुटुंब सर्व. आणि मग ते दामाजी पंतांनी आतापर्यंत तो व्यवसाय सांभाळला. आणि व्यवसाय सांभाळत असताना, नामा थकलोय मी आता, मला काही हे कार्य होत नाही, तर हा व्यवसाय इथून पुढं तू करत जा. पप्पा काही अडचण नाही, हे कार्य मी करायला तयार आहे. उद्या गाडी भरायची, सर्व रेशीम, दिग्जम, रेमंड, आहे की नाही, अजून लिनन, सगळे कपडे त्यांना ते दिले, कंपन्यांचा, चांगल्या कंपन्याचा माल गाडीमध्ये भरून दिला. आणि म्हटलं 15 दिवस आजूबाजूला जे बाजार आहे, पूर्वीच्या काळामध्ये सायखेड्याचा बाजार, सिन्नरचा बाजार, शेवड्याचा बाजार, ठाणगावचा बाजार, इकडं दिंडोरीचा बाजार, हे की नाही, पालखेडचा बाजार, असे बाजार असायचे त्या काळामध्ये, त्या भागामध्ये. जा म्हटले 15 दिवस हे सर्व कपडे घेऊन, आणि सर्व कपडे चांगल्या भावामध्ये विकून चांगला पैसा घेऊन ये, काय अडचण नाही. बैलगाडी घेतली, तो बैल हाकणारा बरोबर घेतला, पाठीमागे हे बसले, निघाले. 15 किलोमीटर गेले. त्यावेळेस इतकी काही गर्दी नव्हती गावागावांची, एक गाव कुठे, एक गाव कुठे. आणि जात असताना माळरान लागलं. लक्षपूर्वक आहे का बरं का, माळरान लागलं. त्या माळरानावर सगळे दगड उघडे, दगड उघडे. मग त्याला कपडे राहता का? हा, मग नामदेवरायांचं तीच चरित्र आहे, सगळे दगड उघडे. नामदेवरायांनी विचार केला, ऊन वारा पाऊस सहन करतात हे दगड, आणि हे सर्वजण उघडे आहे, आपण यांच्यावर दया केली पाहिजे. म्हटलं काय, आपण सर्व कपडे यांना पांघरून देऊ. कोणी करेल का असं? बरं, पप्पा तरी घरात घेतील का? सगळ्या व्यवसायाचं वाटोळं केलं म्हणशील तू. 1,12,000 त्याला यालाच म्हणतात ते. मग खाली उतरले, गाडी थांबव, सगळे गठ्ठे खाली उतरले. मोठा दगड, मोठा कपडा, छोटा दगड, छोटा कपडा, मध्यम दगड, मध्यम कपडा. गाडीतला संपूर्ण माल माळरानं वातरून दिला, सगळ्या दगडांना पांघरून दिलं. आणि मग तिथं एक गणपती बापाच्या सोंडेसारखा एक दगड होता. म्हटलं, गणोबा पाटील, हे कपडे मी तुमच्या भरोशावर विकले, 7 दिवसाच्या आत मला पैसे पंढरपूरला आणून द्या. आहे की नाही, 1,12,000. बरं, नामदेवरांनी पुन्हा विचार केला, एकट्याच्या भरोशावर जर केलं तर हा उद्या नाही होऊन पडल, साक्षीदार पाहिजे ना. मग धोंडोबा पाटील घेते, तिला एक मोठा दगड होता धोंडा अजून. धोंडोबा पाटील, तुमच्या भरोशावर सगळे कपडे गणोबा पाटलाला दिले, 7 दिवसाच्या आतमध्ये मला पैसे तिथं आले पाहिजे. नाही जर आले तर माझे पप्पा मला सोडणार नाही, तुम्हाला तर अजिबात सोडणार नाही. बस, कपडे अंथरले. नामदेवरांनी गाडीला त्याला सांगितलं, गाडीत जो पण निघ. पंढरपुरामध्ये आले सायंकाळी, उडी मारली लगेच पांडुरंगाच्या मंदिरामध्ये. देव म्हटले, का रे, तू तर मला बोला 15 दिवसामध्ये मी येतो, तू तर संध्याकाळीच आला. म्हटलं, देवा असं झालंय, सर्व कपडे चांगल्या भावामध्ये विकल्या गेले, 7 दिवसामध्ये आपल्याला पेमेंट भेटणार आहे, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. देवाला कळाले यानं काय उद्योग केले ते. मग नामदेवरायांचे वडील आले, दामाजी पंत बाहेरून. म्हटलं, का हो गोण्याई, नामा आला? म्हटलं, 5 वाजताच. कपडे विकले? म्हटलं, सगळे विकले. कसे काय विकले? म्हटलं, त्या आम्हाला नाही माहिती, पण त्यांना कपडे विकून तो घेऊन आलाय ते सर्व. बरं, पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला, चौथा दिवस गेला, 5वा दिवस गेला. 6व्या दिवशी सायंकाळी नामदेवरायांना बोलवलं दामाजी पंतांनी. दामाजी पंत म्हटले, नामा, तुझ्या भरोशावर लाखोचा माल दिलेला आहे, उद्या 7वा दिवस आहे, मला पैसे पाहिजेल, बाकीचं सांगू नको. मित्राला दिले, मोबाईलला दिले, हप्ता भरला, गाडी ओढून नेली ती आणली, हे काही सांगू नको, मला पैसे पाहिजेल.
आणि मग हो काय अडचण नाही. सकाळी नामदेवराय निघाले माळावर. गणोबा पाटील, तुम्हाला मी बोललो होतो की मला 7 दिवसाच्या आतमध्ये पैसे पाहिजे. पैसे का दिले नाही? मी तुम्हाला बोलणार नाही. साक्षीदार कोण आहे? धोंडोबा पाटील. त्यालाच घेऊन जातो. लुटीत धोंडोबा पाटील संध्याकाळी गावामध्ये पंढरपुरात घरात नेला. आणि पहिले बळद असायचे. तुम्हाला बळद माहिती ना, ते काठ्यांचे, त्याला दरवाजा असायचा. त्या दरवाजा बळदामध्ये घातला आणि दरवाजा लुटून घेतला. दामाजी पंत पुन्हा बात, ते त्यांची वसुलीचे कामं असायचे, बाहेर फिरणं असायचं. आले. नामा आला का? म्हटलं आला. पैसे आणले? म्हटलं पैसे नाही आणले, पण तुम्ही ते बळद उघडून बघा काय आणलंय ते. आणि मग दामाजी पंत म्हटले नामा पैसे आणले? म्हटलं तुम्ही साक्षीदार आणलाय मी सोबत, बघा तर खरी. आणि मग बळदाचा दरवाजा उघडला. महाराज, धन्य महाराज, हे मला सांगायचंय. बळदाचा दरवाजा उघडला. जो धोंडोबा पाटील लुटीत आणला होता ना, तो सोन्याचा झाला होता. सोन्याचा गोळा. हे सत्यचरित्र आहे बरं का. नामदेवरायांचा गाथा उघडा, त्यामध्ये हे चरित्र आलेलं आहे. मी काय माझ्या पदार्थ सांगत नाही. तुम्ही मला काही सांगायला लागले. संत महात्मे खोटं बोलत नाही. त्यांना काय गरज आहे खोटं बोलायची? त्यांची आत्मगाथा त्यांनी लिहिलेली. सोन्याचा दगड झाला. दामाजी पंत आवाक झाले. सोन्याचा दगड. आणि नामदेवरांनी एवढा मोठा दगड सोन्याचा आणला. मग गोण्यानं बघितला, राजानं बघितला. ते चर्चा करू लागल्या, गावात कोणाला सांगू नका, आपल्याकडे एवढं धन प्राप्त झाले, गावात कोणाला सांगू नका, कोणाला सांगू नका, कोणाला सांगू नका, सांगू नका 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 करता करता अख्या गावात बातमी झाली. सगळं गाव दगड बघायला. सोन्याचा दगड, सोन्याचा दगड, सोन्याचा दगड. ही बातमी कुणीतरी त्या गावाला सांगितली. बरं झालं तेव्हा फोन नव्हता, न तर लगेच सेल्फी काढला असता. आमच्या इथं सोन्याचा दगड. इथं पाऊल टाकला का लगेच सेल्फी, पाऊल टाकला का लगेच सेल्फी, गाडीत पाऊल सेल्फी, जेवायला सेल्फी. कशाला सेल्फी नाही? सगळ्याला सेल्फी. व मोबाईलच्या पाठीमागं एकदम, म्हणजे आता सध्या सगळे स्मार्ट झाले, काही विषय नाही. आणि मग ते त्या गावाला बातमी मिळाली. त्या गावातले सगळे महत्त्वाचे कार्यकर्ते, आमच्या बाळासाहेबांसारखे, प्रकाश भाऊ, सुरेश भाऊ, असे सगळे दिग्गज आल्या गाड्या भरून, स्कॉर्पिओ, युनोवा, तवेरा, सगळ्या भरून. नामदेवरायांचं घर कुठं आहे? ते समोर नामदेवरायांचं घर. दामाजी पंत, तुमच्या मुलानं आमच्या गावामध्ये कपडे विकले, मान्य आहे. ते कपडे आम्ही उचलून घरी नेले, मान्य आहे. आणि तुम्ही धोंडोबा पाटलाला गावात आणलं, मान्य आहे. म्हटलं मग तो धोंडोबा पाटील सोन्याचा आहे, मान्य आहे. म्हटलं आमचा आम्हाला पाहिजे. नामदेवराय म्हटले पापा तुम्ही मध्ये बोलू नका, मी यांची वकिली करतो, युक्तिवाद मी करतो. म्हटलं हे बघा, तुमचा धोंडोबा पाटील आम्ही उचलून आणला, हे खरं आहे. आम्ही तुमच्या दगडांना कपडे घातले, हेही खरं आहे. पण त्या दगडांना जे कपडे घातले त्याचे पैसे सकाळी आणून द्या, तुमचा धोंडोबा पाटील घेऊन जा. आमचं कोण काय म्हणणं आहे? चालेल म्हटले. लगेच गाड्यांना सेल मारला घरी. काढारी वर्गणी 101. सगळ्या गावातून वर्गणी काढली. कपड्याच्या 10 पट पैसे जमा केले, कारण धोंडोबा पाटील घरी न्यायचे ना. पैसे जमा केले. सकाळी आले दामाजी पंत, हे घ्या पैसे. पैसे दिले. धोंडोबा पाटलाला गाडीत घातलं आणि गावामध्ये गेले. गावात प्रवेश केला आणि धोंडोबा पाटील पुन्हा दगड झाला. याला म्हणतात वसुली. धन्य महाराज जन्मले संसारी, धन्य महाराज जन्मले संसारी, धन्य महाराज जन्मले संसारी, धन्य महाराज जन्मले संसारी. जे जाते अंतरी नारायण, जे जाते अंतरी नारायण, जे जाते अंतरी नारायण. एक लक्षात घ्या, आपण जर खऱ्या अर्थाने, बघा कोणत्याही क्षेत्रामध्ये माणसांना राहावं, खऱ्या अर्थाने तुम्ही तुमच्या क्षेत्राचा बेस न सोडता, बरं का, तुम्ही तुमच्या क्षेत्राचा बेस न सोडता फक्त पांडुरंगाला माझं म्हणा. तो महाराज इतका श्रीमंत आहे. जंबू या द्वीपा माझी, एका पंढरपूर गाव गा. जंबू या द्वीपा माझी, एक पंढरपुरी गाव. हे जंबू या द्वीपा माझी, एका पंढरपूर गाव गा. जंबू या द्वीपा माझी, एक पंढरपूर गाव. हे धर्माचे
विठो पाटील त्याचे नाव गा. कुणाचे लेकर आहे आपण? विठो पाटील त्याचे नाव गा. महाराष्ट्रामध्ये जितक्या जाती आहेत सर्वांनी गाडीवर पाटील नाव टाकायचं. आपण लेकर कोणाचे? पाटलाचे. मग पाटलाच्या मुलांना काय नाव टाकायचं? पी फॉर पॉवर, हे फॉर अट्रॅक्शन. पॉवर अट्रॅक्शन दोन्ही आहे ना त्याकडं. पाटलाचा मुलगा म्हणजे कसा रुबाबदार राहतो. बघा कशी रुबाबदार पाटलाची मुलं आहे. आपण पाटलाची मुलं आहोत. मी अमुक, मी तमुक, मी गरीब, मी भिकारी, मी अमुक, हे रॉकेलन, दोऱ्यान, विहिरीन, उड्यान हे सगळं सोडलं पाहिजे. कारण का आपण श्रीमंताचे लेकर आहोत. हे दोरीत बांधून घ्या, उडीत टाका. अहो आपल्यापेक्षा भक्तांवर अनेक वाईट संकट आले, पण त्यांनी फक्त देव माझा, देव माझा, मी देवाचा, माझा देव आहे ना, या सर्व संकटातून मला तो सोडवल्याशिवाय राहणार नाही. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, 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 मागे पुढे उभा राहे सांभाळीत. आलिया घात निवाराया, आलिया जय हो. निवारा, आलिया घात निवाराया, आलिया घात निवारा. पडिय देह भाव पुरवी वासना, पडिय देह भाव पुरवी वासना, पडिये देह बाबा पूर्वावी वसना, पडिये देह बाबा पूर्वावी वसना, पूर्वावी वसना, पूर्वावी वसना. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया घात निवाराया, पडिय देह भाव पूर्वावी वासना. मागे पुढे उभा राहे सांभाळीत. मानवी जीवनामध्ये तो मागे उभा आहे आणि पुढे उभा राहे. फक्त एक त्याला माझं म्हणा, कोणत्याही रूपानं म्हणा. हे बघा, मी संप्रदायाचं असं नेतृत्व करणारा माणूस आहे. मी स्वामी समर्थ महाराजांना मानतो, गजानन महाराजांना मानतो, साईबाबांना मानतो, राष्ट्रसंत जनार्दन स्वामींनाही मानतो. त्यानंतर आपले फलटणजवळ ते काय त्यांचं नाव आहे, गोंदवलेकर महाराज, त्यांनाही मानतो. सर्व संत महात्मे हे भागवत धर्माचं कार्य करणारे आहे. काय झालं, अर्ध्या विचाराचे लोक, तुम्ही त्यांचं नाव कशाला घेता आणि तुम्ही हे सर्व संत महात्म्यांनी राष्ट्र उत्थानाचं कार्य केलं. आणि भागवत धर्माचे अविभाज्य घटक आहे, विभाज्य घटक नाही, अविभाज्य घटक आहे. आणि अविभाज्य घटक असल्या कारणाने तुम्ही कोणत्याही संताला देवाला माझं म्हणा, आहे की नाही, त्यांना माझं म्हणा, ते तुमच्या पाठीमागे कोणत्या ना कोणत्या रूपानं उभे राहिल्याशिवाय राहणार नाही. मग ते भगवान शिवजींच्या रूपानं असेल, खंडोबाच्या रूपानं असेल, जगदंबेच्या रूपानं असेल, अन्याने 33 कोटी देव चामुंडा, 8 कोटी भैरवरे. 33 कोटी देवांची निर्मिती देवानं काय केली? फुकट केली का? नाही म्हटलं एकटा पंतप्रधान बाद झाला, पिवणही नको, आमदारही नको, खासदारही नको, ते काय एकटंच पद घेऊन फिरायचं का? सगळे साया कुठं साया कराल तो? अहो, हे सर्व विश्व भगवान परमात्म्यानं जे निर्माण केलं त्याला सिस्टम निर्माण केलेली आहे. इथं पंतप्रधानाची गरज आहे, इथं राष्ट्रपतीची गरज आहे, त्याच्या PAची गरज आहे, त्याच्या विभागाचे वीज मंत्री वेगळा असेल, औद्योगिक वेगळा असेल, व्यापार वेगळा असेल, शेती वेगळा असेल, प्रत्येक क्षेत्राचा वेगवेगळा मंत्री आहे, त्याचे खालचे खाते आहेत, अगदी शेवटच्या कोतवालापर्यंत सिस्टम आहे ना. सिस्टम काम करते, कोणतंही काम करत असताना सिस्टम काम करते. मग हे संपूर्ण विश्व हे भगवंताचा एक कारखाना आहे. सर्व घटी राम देहा देई एक, हो हो सर्व घटी राम देहा देई एक, सर्व घटी राम देहा देई एक, सर्वा
देही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी सहस्ररश्मी सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी हरी मुखे मना 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 हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे म्हणा सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी हे की नाही सर पूर्ण कणाकणामध्ये त्याची व्याप्ती आहे म्हणून तो सर्व ठिकाणी व्यापलेला आहे ना. मग आपण तो आपल्या पाठीमागे कोणत्या ना कोणत्या रूपात आहे. फक्त निगेटिव्ह एनर्जीचा स्वीकार करण्यापेक्षा पॉझिटिव्ह सकारात्मक आणि नकारात्मक हे इंग्लिशमध्ये झालं आणि निगेटिव्ह पॉझिटिव्ह हे मराठीत झालं. हे असंच झालं सध्या. आता तुम्ही यांना निगेटिव्ह पॉझिटिव्ह म्हणा यांना ते कळलं आणि त्यांना तुम्ही म्हणा सकारात्मक आणि नकारात्मक मध्ये काय आहे. हा असा प्रकार आहे. हा म्हणजे निगेटिव्ह एनर्जी हिचा त्याग करून पॉझिटिव्ह एनर्जीचा स्वीकार जर केला तर त्यामध्ये खऱ्या अर्थानं आपलं जीवन आहे. जीवनाचं साफल्य हे पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये. आजी बरोबर आहे ना. पॉझिटिव्ह सकारात्मक नाही कळणार तुम्हाला. पॉझिटिव्ह एनर्जी असं आहे. आजीला सुद्धा कळतं पॉझिटिव्ह एनर्जी. भारत देश हा डिजिटल होत आहे ना त्यामुळं त्या सगळ्या त्यांनी ऑटोमॅटिक सगळं हे केलं आहे आणि म्हणून पॉझिटिव्ह एनर्जीनं राहिलं पाहिजे. नकारात्मक ऊर्जा काय करते माणसाला आपल्या रसातळाकडे घेऊन जात असते. म्हणून हे काय होतं माणसं कधी कधी डीपमध्ये जातात. तो व्यवसायामध्ये व्यापारामध्ये अरे तुझ्या पाठीमागं खंबीर पांडुरंग परमात्मा किंवा इतर कोणत्याही स्वरूपामध्ये देव उभा आहे. मला सांगा बाळासाहेब भाऊ ज्यानं 350 कोटीची प्रॉपर्टी दिली प्रकाश भाऊ 350 कोटी सुरेश भाऊ 350 कोटीची प्रॉपर्टी तो तुम्हाला जीवन देणार नाही का. मग आपल्याला अक्कल नको का. दोरी बांधून घ्या आणि फॅनला अटकान तिकडं उड्या मारा आणि तिकडं हे करा. कोणी सांगितलेली काय उद्योग. 350 कोटीची प्रॉपर्टी ज्यानं फ्रीमध्ये दिली तुम्हाला. तुम्हाला एक सांगतो मी हे बघा आपल्याला बायपास सर्जरी करता येईल. आपल्याला एन्जिओग्राफी करता येईल. अन्य सर्व गोष्टी करता येईल. आपल्याला खुबा बदलता येईल. आपल्याला बॉल बदलता येईल. आपल्याला अमुक बदलता येईल. आपल्याला तमुक बदलता येईल. जीव बदलता येईल का हो आपल्याला. जीव जर बदलता आला असता लोकांनी अटल बिर्याणी जाऊन दिलं असतं का. जीव जर बदलता आला असता बाळासाहेब गेले असते का. जीव जर बदलता आला असते लोकनेते गोपीनाथ मुंडे गेले असते का. गेले नसते ना ते. जर जीव बदलता आला असता जीव डोनेट करता आला असता ना एखादा असा भक्त उठला असता मी माझ्या घराण्यासही जीव देतो फक्त या नेत्याला वाचवलं असतं लोकांनी. कारण समाजाच्या कामाचं आहे त्यांचं जीवन. मग आपण सर्व रिप्लेस करू शकतो. जीव रिप्लेस करता येत नाही. येतो करता. लता मंगेशकर गेले असते का आपल्या याच्यातून. आशा भोसले गेले असते का. मोहम्मद रफी गेले नसते. पण जीव डोनेट करता येत नाही. मग जीव डोनेट करता येत नाही ना मग एवढी महाग वस्तू जर आपण दिली आत्महत्या करणाऱ्यांना थोडी शरी लाज थोडी. बरं गेले तर गेले लोकांना तकलीफ. खाली उतरावा वर काढा म्हणजे फॅनवरून खाली उतरावायचं विहिरीतून वर काढायचं. म्हणजे हे रिकामी उद्योग कोणला तकलीफ कोणला. पोलिस बोलवा पंचनामा करा 12 पंचायती करा. तुला कोणी रिकामी उद्योग सांगितले होते. राग येईल कोणाला बोलण्याचा. पण 350 कोटीची प्रॉपर्टी तू जर मातीमध्ये लोटतोय याचा अर्थ तुला खऱ्या अर्थाने मानवीय जीवन कळालं नाही. विठाला 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 आणि म्हणून धन्य महाराज नामदेवरासारख्या ज्यांनी नामचिंतनाच्या माध्यमातून संपूर्ण पृथ्वीवर कपडे घातले. नामचिंतनाच्या माध्यमातून त्याचाही पण सुगंध सुटला कार्याचा. धन्य महाराज जन्मले संसारी जन्मले. धन्य महाराज जन्मले संसारी. ते अगोदरही धन्य होते. हे बघा भारत देश हा असा आहे की या भारत देशामध्ये येणारा प्रत्येक जीव हा भ्रष्ट म्हटले योग भ्रष्ट म्हटले. दुर्लभम भारते जन्म. वेदांचं वाक्य काय आहे.
दुर्लभम भारते जन्म. इथला नेता धन्य आहे, इथला कार्यकर्ता धन्य आहे, इथला हरिभक्त धन्य आहे, इथली आमची गृहिणी धन्य आहे, इथं आमची माता माऊली धन्य आहे, इथं टाळकरी धन्य, राजकीय, व्यापारी, शैक्षणिक सर्व क्षेत्रातले माणसं धन्य आहे. कारण ही भूमी संतांची आहे. जेथे वैष्णवांचा वास, धन्यभूमी पुण्य देश, धन्यभूमी पुण्य देश, धन्यभूमी पुण्य देश. जेथे वैष्णवांचा वास, धन्यभूमी पुण्य देश, धन्यभूमी पुण्य देश, धन्यभूमी पुण्य देश. जेथे वैष्णवांचा वास, धन्य भूमी पुण्य देश. पुण्य देश आहे आणि भूमी धन्य आहे. का? इथं वैष्णवांचा वास आहे. वैष्णवांचं वास्तव्य इथं एक लक्षात घ्या. आणि वैष्णवांचं वास्तव्य असल्या कारणाने ही भूमी पुण्य आहे. आमच्या माता माऊल्यांमध्ये पतिव्रता माऊली आहे की नाही? ज्यांना जन्मामध्ये त्यांचं दैवत तुका म्हणे जायसा भ्रतार प्रमाण आहे की नाही? भ्रतार प्रमाण ते भक्ताकडं पुढं जातं. आमा नारायण ताशापरी भक्ताकडं. पण माऊल्यांच्या जीवनामध्ये तुकोबारायांनी वर्णन केलं, तुका म्हणे जायसा भ्रतार प्रमाण. आम्हाला आमचा पती हा प्रमाण आहे. कसा? नारायणासारखा. ज्याप्रमाणे साधक हा गुरुविषयी व्यभिचार नाही, भक्त हा देवाविषयी व्यभिचार नाही, त्याप्रमाणे आमची माऊली पतीशिवाय दुसरं एकही नाही. काही एकमेव पती परमेश्वर. जैसा भी है वैसा भी है, मेरा पति मेरा देवता है, मेरा पति मेरा देवता है, मेरे देवता को कुछ न कहो, मेरा देवता तू मेरा देवता है. जैसा भी है वैसा भी है, मेरा पती मेरा देवता आहे. आमची माता माऊली माझा धनी जसा असेल तसा, माझा मालक जसा असेल तसा, पण तू काय माझा देवता आहे. वड सावित्री पौर्णिमा झाली, पुढं ऋषी पंचमी येणार आहे. हे त्यांचे व्रत आहे आणि आवडीचे व्रत आहे. हो, साडी आणा बरं मला. का? तुमचं व्रत धरायचं ना मला. चांगली आणा बरं, चांगली आणा. आणि आता पुढं अजून एक आलंय बरं का, ते फंक्शन लय खास आहे. नवविध भक्तीच्या करोनी नवरात्रा. म्हटलं का हो, ऐकलं का? म्हटलं काय तुम्ही नाशिक रोड जाणार आहे का? म्हटलं हो. आता नवरात्र आली आणि सगळे आम्ही असा ट्रेन ठरवलाय. पहिल्या दिवशी पिवळ्या, दुसऱ्या दिवशी हिरव्या, तिसऱ्या दिवशी ग्रे, चौथ्या दिवशी जांभळ्या, असं आमच्या सगळ्या गावातल्या महिलांनी ठरवलंय. त्यामुळं तुम्ही आम्हाला 9 रंगाच्या साड्या आणून द्या. नवविध भक्तीच्या करोनी नवरात्रा. आहे की नाही? ट्रेंड आहे ना तो. आणि म्हणून धन्य महाराज जन्मले संसारी. आहे की नाही? धन्यता कुणाला? जे मृत्यू लोकामध्ये आले, भारत देशामध्ये आले. भारत देशामध्ये ज्यांचा जन्म आहे, उंच नीच काही नेने भगवंत नाही, पवित्र ते कुळ पावन तो देश. जेथे हरीचे दास जन्म घे. कुळ पवित्र आणि देश पावन. ही भूमी या देशाचं कुळ पवित्र आहे, देश पावन आहे. असे अनेक जन्माला आले की ज्यांचे कुळ धन्य आहे. छत्रपती शिवराय दक्षिण दिग्विजयाला निघाले आणि दक्षिण दिग्विजय करत असताना आपल्या गोवळकोंड्याचा राजा कुतुबशाह, गोवळकोंड्याला बातमी मिळाली की महाराज येत आहेत म्हणून. अगदी 2 मिनिटात संपवतो. महाराज येत आहेत आणि मग ते सीमेवर आले. राजाजी या, राजाजी या, राजाजी या. गाळा भेट झाली. त्यांचं सैन्य त्या बाजूनं चालू, यांचं सैन्य या बाजूनं चालू. 2 जण दरबारामध्ये आले. पण कुतुबशहानं छत्रपती शिवरायांना एक प्रश्न विचारला. राजाजी, मी तुमचं संपूर्ण सैन्य बघितलं, मला एक उणीव जाणवली. काय उणीव जाणवली? तुमच्या सैन्यामध्ये घोडदळ आहे, पायदळ नाही ना हातीदळही नाही, असं का? ते म्हटले, बघा राजाजी, आम्ही हत्तीदळ का सांभाळत नाही त्याचं कारण असं आहे, आमचा एक मावळा हा हत्तीच्या बरोबरीचा आहे. काय म्हटले? एक मावळा हत्तीच्या बरोबरीचा आहे.
कुतुबशाह म्हटलं असं, मग एक काम करा, तुमचा जर एक एक मावळा हत्तीच्या बरोबरीचा आहे ना, तर उद्या रणांगणामध्ये तुमचा मावळा ना आमचा हत्ती होऊन जाऊ द्या कुस्ती. ते म्हटले चालल. मग सकाळी स्नान वगैरे झालं, नाश्ता वगैरे झाला, रणांगण ठरलं, गोल बाजूने कडं बनवलं कुस्त्यांसारखं, आणि मग 2 सिंहासनं मांडले. छत्रपती शिवरायांना, कुतुबशहाला सगळे सरदार मंत्री वगैरे दोन्ही बाजूनं उभे, आणि कुतुबशहानं आपला हत्ती बोलवला. हत्ती रणांगणामध्ये आला, आणि हत्ती रणांगणामध्ये आल्यानंतर आता महाराजांना असा प्रश्न पडला, कुणाला याला हत्तीच्या युद्धासाठी असा कोण योद्धा आहे. पाठीमागं बघितलं, पाठीमागं यसाजी कंक उभा होता. अरे वा म्हटले, यसाजी कंक म्हटले माझ्यावर दृष्टी पडली ना, हे आता उडी मारतो लगेच शाला बांधला, लगेच समरांगणात उडी मारली. समरांगणामध्ये उडी मारली, लगेच समशेर काढली, युद्ध सुरू झालं. काही तास हत्तीचं आणि यसाजी कंकांचं युद्ध चालू होतं, आणि एक डाव असा आला की त्या डावामध्ये यसाजी कंकांनी हत्तीची सोंड उडवली. महाराजांनी उडी मारली, यसाजीला उचलून घेतलं. धन्य महाराज जन्मले संसारी, धन्य महाराज जन्मले संसार, धन्य महाराज जन्मले संसार, महाराज जन्मले संसार. जय दाते अंतरी नारायण, जय अंतरी नारायण, जय अंतरी नारायण. दृष्टांत देशभक्तीचा असो, दृष्टांत देवभक्तीचा असो, देव देश आणि देव देशभक्ती यांची हे जे आहेत ना, याच्यामध्ये कोणती भक्ती असू द्या, याच्यामध्ये कोणती धर्म, देव देश आणि धर्म, या तिन्हींपैकी तुम्ही कुणाची भक्ती करा, त्यांना हे प्रमाण लागू पडतं. कोणतं? धन्य महाराज. देशासाठी यसाजी कंक, देशासाठी शूरवीर तानाजी मालुसरे, देशासाठी मुरारबाजी, देशासाठी लोकमान्य टिळक, देशासाठी सुभाषचंद्र बोस, देशासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर, देशासाठी महात्मा गांधीजी, असे अनेक, देशासाठी, धर्मासाठी धर्मवीर संभाजी महाराज, है की नाही, धर्मवीर संभाजी महाराज, आणि देवासाठी ज्ञानोबाराय, तुकोबाराय, भगवान बाबा आदी करून सर्व संत महात्मे. म्हणून देव देशान धर्मापायी प्राण घेतले हाती, शूरा मी सरदार आम्हाला काय कुणाची भीती. आणि म्हणून धन्य महाराज जन्मले संसारी, जे ध्याती अंतरी नारायण विठोबा रखुमाजी, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाजी, रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा 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 रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय 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 विठोबा रखुमाई, 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 जय विठोबा जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा जय जय विठोबा रखुमाई, कुंडलिकावर हरी विठ्ठल श्री श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय, त्र्यंबकेश्वर भगवान की, सद्गुरु जोग महाराज की जय. होप्पा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जे मृत्यू लोकामध्ये जन्मले ते धन्य आहे. धन्यता त्यांना प्राप्त झाली. ते काय करतात अजून? अभंगाचं दुसरं चरण. नारायण गाय, नारायण गाय, नारायण गाय, नारायण गाय, नारायण गाय,
नारायण गाय नारायण गाय धन्यताची प्रसवली, धन्यताची माया प्रसवली. नारायण गाय नारायण ध्याय, नारायण गाय नारायण ध्याय, नारायण ध्याय. नारायण गाय नारायण ध्याय. ध्याय आणि गाय जे आपल्या हरिपाठामध्ये एक प्रमाण आहे सागर बाबा. ज्ञानदेव ध्यानी, ज्ञानदेव मनी, है की नाही? ध्यानी आणि मनी. काहींच्या ध्यानात असतं मनात नसतं, आणि काहींच्या मनात असतं ध्यानात नसतं. म्हटलं लग्नाला या बरं का, ते म्हटले ध्यानात होतं पण आतो म्हणतो मनातच नव्हतं माझ्या. तुझ्या लग्नाला माझी येण्याची इच्छाच नव्हती. माझ्या ध्यानात होतं का तुमचं लग्न आहे म्हणून, पण माझ्या अजिबात मनात नव्हतं तुझ्या लग्नाला यावं म्हणून. काहींच्या मनात असतं पण दिवसभर घास कापायला गेला, नाशिकला गेला, तिकडंच मिटिंगमध्ये अटकला. मनात होतं पण ध्यानातच राहिलं नाही. असं नाही. ध्यानी आणि मनी, ध्यानी आणि मनी मग वैकुंठ भुवनी. ध्यानी मनी असला का मग वैकुंठ भुवनी. मग वैकुंठ भुवनी नाही, ध्यानी मनी जर नसलं ना मग वैकुंठ भुवनी. ज्ञानदेव ध्यानी, ज्ञानदेव मनी, त्याने वैकुंठ भुवनी घरं केले. ध्यानी मनी असेल तर वैकुंठ, ध्यानात असलं मनात नसलं तर वैकुंठ नाही, आणि मनात असलं ध्यानात नसलं तरी वैकुंठ नाही. म्हणून नारायण गाय नारायण ध्याय, धन्य त्याची माय प्रसवली. मातेला मोठेपणा दिला. इथं संपूर्ण वैदिक वाङ्मय आमच्या मातीचा जय जयकार करतं. फक्त मोबाईल सोडा. मातीचा जय जयकार एक लक्षात घ्या. संपूर्ण भारतीय संस्कृती हिचा खांब जर काय असेल तर स्त्री आहे. कोण आहे? हे सगळे वीर पुरुष उभे, आमचे प्रकाश भाऊ, सुरेश भाऊ, त्यांचे बंधू बाळासाहेब असतील, हे सगळे गायक वादक, या सगळ्यांची जननी कोण आहे? आपली माता आहे ना. हिंद केसरीची पण माताच, पंतप्रधानाची पण माताच, राष्ट्रवीराची पण माताच, देशभक्ताची पण माताच, सगळ्यांची माता. एक लक्षात घ्या. आपण किती बाहेर गर्जना करू, हे बस गप नको सांगू मला. एवढं बोलं ना आपण सोडून देतो विषय. कुठं डोकं लावता? आता लहानचं मोठं तुझ्या समोर झालो, डोकं लावायचं बंद. मम्मी तू बोलतील तसं खरं नाही कुणी बोलत, कुणीच बोलत नाही. तुम्ही बघा भारतातला किती मोठा माणूस असू द्या, तो कोणत्याही क्षेत्रामधले असू द्या, आईनं फक्त शब्द करू द्या, तो बोलायचं बंद करून टाकल. का बंद करतो? त्याचं कारण आहे, त्याला माहिती आहे आपल्याला संपूर्ण विश्व बघायला मिळालं. याची एकमेव जर ज्याचा संपूर्ण जर याचा निर्माता कोण असेल तर आपली आई आहे. सगळ्या माहिती, म्हणून तिला दिव्यत्व आहे. म्हणून आपण अख्खं संपूर्ण वैदिक वाङ्मय बघा. त्वमेव माता, धन्य माता पिता तयाची या, आहे की नाही? सर्व ठिकाणी मातेला महत्त्व दिलेलं आहे, मातेला मोठेपणा दिलेला आहे. म्हणून नारायण गाय नारायण ध्याय, धन्य त्याची माय प्रसवली. प्रसवली तया कुळाचा उद्धार. नारायण गाय नारायण ध्याय, नारायण गाय नारायण. कारण ती तो नारायणाचं गायन करतो. नुसतं गायन करत नाही, ध्यान करतो. नारायणाचं गायन करतो, नारायणाचं ध्यान करतो, आणि तो नारायणाचं गायन करतो, जो नारायणाचं ध्यान करतो, धन्य त्याची माय प्रसवली. खऱ्या अर्थानं त्या मातेने खऱ्या अर्थाने भगवत भक्ताला जन्म दिला. वैदिक वाङ्मय सांगतं, जननी जने तो भक्त जने या दाता या शूर, नाही तो बिचारी वांज भली न गावा या आपणा नूर. एक तर भक्त असावा नामदेवरायांसारखा, भक्त असावा भगवान बाबांसारखा, भक्त असावा तुकोबारायांसारखा, भक्त असावा वामन भाऊंसारखा, भक्त असावा गोंदवलेकर महाराजांसारखा. जननी जने तो भक्त जने या दाता, कर्णासारखा दाता, आहे की नाही? कर्णासारखा दाता असावा. नाही तो शूर हनुमंतरायांसारखे, धर्मवीर संभाजी महाराजांसारखे, छत्रपती शिवरायांसारखा. जननी जने तो भक्त जने या दाता या शूर, नाही तो बिचारी वांज भली. कोणाचं री आहे? अख्ख्या गावातल्या सायकली चोरून विकल्या. इथलं नाही बरं का, युपीचं. काही असे नमुने काही. आम्ही शिबिर घेतो 2011ला. बाळासाहेब भाऊ 100 पोरं आमच्याकडं शिबिरामध्ये त्र्यंबकेश्वरला. शिबिरामध्ये 100 मुलांनी एका माऊलीने त्याचा मुलगा आणून घातला. मुलगा 10वीचा. म्हटले महाराज तुमच्या 100 मध्ये हा एक ॲडजस्ट करा. म्हटलं काय अडचण आहे, 100 आहे, एक सांभाळू. अजून एक जण आणून घातला.
तो ज्या दिवशी आला, बाकीचे मुलं झोपले की तो पायाला काठी टोचायचा खालून. धन्य त्याची माय प्रसवली. तो खालून काठी टोचायचा, सुतळीचे तोडे करायचा आणि कानात घालायचा. रात्रभर मुलांना झोप नाही, 100 जणांना एकट्यानं परेशान केलं. इकडून बुळे घाल, तिकडून काठी टोच. हरिपाठ सुरू झाला का मध्ये पाय घालायचा, पावल्यांना पोरं पाडायचे खाली. एक दिवस झाला, दुसरा दिवस झाला, तिसऱ्या दिवशी तो म्हणा, तुम्हाला माहिती आहे का, अरे गावामध्ये लग्न चालू आहे, लोक बुंदी खातात, लोक जिलेबी खातात, आणि तुम्ही इथं राहिले, चला गुवाहाटीला. सगळे गेले, 20 पोरं निघून गेले घरी. पहाटे 5 वाजता घरी. मला गावातून लोकांचा फोन. म्हटलं महाराज कुठे आहे तुम्ही? म्हटलं आहे आश्रमावर आहे. म्हटलं मुलं झोपलेले नाही, मुलं आले घरी. म्हटले हां. म्हटलं बरोबर, तुमचा कार्यकर्ता पाठवला, कार्यकर्ता इतका दमदार, त्यानं अर्धी फळी फोडली आमची. अशी काय कार्यकर्ते ते दमदार राहतात. याला नाही, याची धन्य त्याची माय प्रसवली नाही, अशी माय नाही. मग नारायण गाय, नारायण ध्याय, धन्य त्याची माय प्रसवली. आणि ती प्रसवल्यानंतर कुळाचा उद्धार करते. अभंगाचा शेवट. प्रसवलित या कुळाचा उद्धार, प्रसवलित या कुळाचा उद्धार, प्रसवलितया कुळाचा उद्धार, प्रसवलितया कुळाचा उद्धार. तो ते निर्धार नाम म्हणे, नाम म्हणे, नाम म्हणे, नाम म्हणे, नाम म्हणे, नाम, नाम म्हणे, नाम, नाम म्हणे, नाम म्हणे. नारायण गाय, नारायण ध्याय, नारायण गाय, नारायण ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, माऊली ज्ञानेश्वर माऊली. प्रसवलितया कुळाचा उद्धार, तो तरे निर्धार नामा म्हणे. ज्या घरामध्ये नारायणाचं गायन, नारायणाचं ध्यान करणारा सत्पुरुष सुपुत्र जन्माला आला, प्रसवलितया कुळाचा उद्धार. तो एकटा तरुण जात नाही, त्याची आई तरुण जात नाही, मग 42 पिढ्यांचा उद्धार करतो. प्रसवलितया कुळाचा उद्धार, 42 पिढ्यांचा उद्धार करतो. आणि घरामध्ये जर अभक्त जन्माला आला, हा त्याचे कटकटा करीती पितरण वंशी दुराचारी पुत्र झाला. जर अभक्त जन्माला आला तर बोटं मोडतात कोण? स्वर्गातले लोक. आणि जर हरिभक्त जन्माला आला, काय तया कुळाचा उद्धार, तो तरी निर्धार नामा म्हणे. तो तरुण जाईल यात नवल नाही, संपूर्ण कुळाला तारून येतो. असे कुळाला तारून येणारे आपल्या महाराष्ट्रामध्ये महात्मे झालेले आहे. कोण कोण? निवृत्तीराया, निवृत्तीराया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. निवृत्तीराया, निवृत्तीराया, निवृत्तीराबाई ज्ञान सखया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. निवृत्तीराया, निवृत्तीराया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. निवृत्तीराया, निवृत्तीराया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. ज्ञान सकया. धन्य महाराज जन्मले संसारी, जे ध्याती अंतरी नारायण. नारायण गाय, नारायण ध्याय,
धन्य त्याची माय प्रसवली प्रसवली तया कुळाचा उद्धार तो तरी निर्धार नामा म्हणे नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्याची माय प्रसवली. आपल्या निर्धारित वेळेमध्ये आपण संतांच्या वाक्पुष्पावर सेवा करण्याचा प्रयत्न केला तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे तुमते विनोदसे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मद क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे पुनश्च एकदा. मी पहिल्यांदा वर्णन केलं आणि पहिला दिवस आहे कुणी म्हणणार नाही जागराचं कीर्तन आहे. ही जर प्रसन्नता जर बघितली आणि एकानं जांभळी दिलेली नाही मी बोर झालो आहे चेहऱ्यावर जसं काय कमल फुललं यांच्या म्हणजे ते कमल नाही बरं का हे दुसरं कमल आपलं कारण त्या कमलाने मोठा घोटाळा केला आता असं इकडं हे दुसरं कमल असं टवटवीतपणा आहे आणि म्हणून सगळेजण अगदी प्रसन्न आहे का कारण तुमच्या गावाला प्रॉपर परमार्थाची आवड आहे आणि तुम्हाला आवड असल्या कारणानं आपण सर्वजण आपल्या गावातील अनेक दिग्गज परमार्थामधले अनेक वर्षापासून त्र्यंबकेश्वरचा सप्ताह करत आहात. आमची सगळी जुने जाणते मंडळी आमच्या वारकरी संप्रदायातील दादा आणि ते सर्वजण मंडळी आणि यांना सर्व गावातून सपोर्ट करणारे आमचे सर्व युवा नेते मंडळी या सर्वांच्या माध्यमातून खरोखर दृष्ट लागावा असा आपला परमार्थ आहे. आपल्या या परमार्थाला असंच भरतं जन्मोजन्मांतर येत राहावं. आमच्या तरुणांना अशीच सद्बुद्धी मिळो आणि त्यांच्या जीवनामध्ये कोटमगावच्या परमार्थाचं कार्य असं द्विगुणित होत राहो आणि अनेक तरुणांनी बघा उपसरपंच पोलीस पाटील राजकीय नेते जिल्ह्याचे राजकीय नेते जर कीर्तन ऐकायला बसले सामान्य गाव काय येणार नाही. काही गावाचे नेते ढाब्यावर गावात सप्ताह अशी परिस्थिती काही गावांची तारखा घेणारे एका बाजूला गाव नेते ढाब्यावर बसलेले झालं रे कीर्तन चला मग गावात जाऊ. काय तुला कीर्तनाचं वावड आहे का ये बघ ना एकदा येऊन बघ हे बघ एकदा म्हणजे मग तुला कळल कीर्तन सप्ताह काय राहतात म्हणून. माणसानं मोठं होत असताना संस्कृती संस्कार घेऊन मोठं झालं पाहिजे म्हणजे ती गाडी तीराला जाते नाही तर मध्येच गाडी पुढे गायब होती असं. आणि म्हणून आपल्या सर्वांचं कार्य अत्यंत सुंदर आहे. सिस्टम छान आहे. आमचे आदरणीय मृदुंगवादक दादा आहेत चांगले दादा आहेत आमचे छोटे दादा आहे पुरुषोत्तम महाराज आहेत आमचे दुसरे महाराज आहेत आधी करून सर्व टाळकरी मंडळी या सर्वांच्या माध्यमातून आपण सुंदर अशी सेवा करतात. आमची विनेकरी चोपदार वगैरे सगळं छान आहे. आपण ऐकणारे छान आहे. ज्यांची आज सेवा आहे आमचे आदरणीय शिवाजी दादा खंडेराव दादा आणि अजून त्यांचे 3 बंधू आणि भला मोठा कुटुंब परिवार आहे की नाही भला मोठा घुगे कुटुंब परिवार 5 भाऊ आणि सगळ्या भावजाया बिवजाया जावा बिवा सगळ्या सर्वांनी सुंदर असं अन्नदान केलं. पुरणपोळीचं नैवेद्य होता आज सुंदर असं जेवण दिलं. पहिला दिवस पुरणपोळीने सुरुवात केली. नागपंचमीचा आपला सप्ताह आहे. सर्व तरुणांचं लक्ष सप्ताहाकडे गावाकडे आणि सुखदुःखाला सुद्धा सर्व साथ राहतात. मी बघितला एक कार्यक्रम यांचा खूप संपूर्ण गाव त्या कार्यक्रमाला होतं प्रकाश भाऊंच्या आईंच्या वेळेस. खरोखर आपल्या सर्वांचं एकमेकाविषयी जी आत्मीयता आहे ती छान आहे. तुमच्यावर परमार्थाचे संस्कार आहे. असेच संस्कार तुमच्या जीवनामध्ये निरंतर राहो एवढी प्रभूचरणी प्रार्थना करतो. सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठाल जय 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 बोलिले पुढे वेडे वाकुडे उत्तरे क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही उच्चारीला अधिकार न फुला क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध कामरे दानेश्वरा राखा